सगळ्यांक देव बरी सांगा उडयता. आज फातोर्डा आणि मडगांव या दोन कॉन्स्टिट्युएन्सींतले आमच्या मध्ये भाव भयणी रेव्होल्युशनरीज हांगा येयल्ले आसा. आयचो जो वर्किंग डे आसा आमी ट्राय केली की सॅटर्डे संडे हे हॉल आमकां मेळटले काय म्हूण, पूण आमकां शक्य जालें ना. सो आयच्या ह्या दिसाक आमी थारायलें, कारण जेन्ना आमी लोकां फुड्यान वयताले तेन्ना आमकां फकत एक दोन जाणांक मेळोंक मेळटाले, लोकां बरोबर मिटींग करूंकशी मेळनासली. आनी तुमकां सगळ्यांक खबर आहा की तेणी सावथ गोवा NSA एक्ट लायिल्लो आहा, जेणे करून आमी जर खंय भोंवले जाल्यार रोखडेच समजता, तांकां समजता आनी आमचेर एक्शन जाता. वसत ते सुवातेर आर्जीक त्रास जावपाक लागले. आतां पयले सुवातेर आमच्या रेव्होल्युशनरी भावां खातीर आयज एकठांय जाले इतलेंच की दर एकल्याक दिसता की आमचें गोंय हें दिसान दीस काबार जावपाक लागला. तर आमचे गोंयची आमी राखण कशी करतले हेजे पासत दर एकल्याच्या काळजाक तळमळ सुरू जाल्या. खंयच्यान तरी ताका दिसता की बाबा आमी कितें तरी करपाक जाय, कारण रेव्होल्युशनरी गोवन्सान दर एकल्याचे जे उमाळे आसा ते उखलून धरले, दर एकल्याच्यो काळजाच्यो भावना आसा त्यो जागयल्यो आनी दर एकल्याक ह्या रेव्होल्युशनाक लागीं हाडलो. आतां रेव्होल्युशनरी जो मुवमेंट हो चल्ला, ह्या मुवमेंटाक वांटेकार जाता आसतनाच आमकां जायत्यो घडणुको दिश्टी पडटात. लोकांचेर अत्याचार जाल्ले आसा, लोकांचे जायते कितें कितें वायट जाल्लें आसा. हेजेर एके तरेन रेव्होल्युशनरी गोवन्सा मार्फत तेजेर आवाज भायर सरोंक लागला. जो सगळ्यात चिड्डून उठतालो तो आवाज आयज भायर सरला. आतां ही कार्यावळ मुखार वता आसतनाच थोडो रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो बेज आसा, ह्या बेजाचेर हांव थोडो उजवाड घालपाचो प्रयत्न करता, कारण आयज आमच्या मध्ये कितलेशे रेव्होल्युशनरी आसात तेंचे मेरेन हो जो बेज आसा तो बरे भशेन पावलो ना. आनी म्हाका जाय तो तुमचे मेरेन बरे तरेन पावलो. तो म्हळ्यार पयले सुवातेर जो सारको बेज आहा तो पोगो बील. सगळ्याक खबर आहा पोगो बील? आमी उलोवया, कारण ही आमची मेंबर्स मीट, ही पब्लीक मिटींग न्हू, ही मेंबर्स मीट. सो आतां पोगो बील, हे पोगो बील म्हळ्यार कितें हेजेर थोडो हांव उजवाड घालपाचो प्रयत्न करता, जेणे करून आमकां आमचे पांय जर घट उरले जाल्यार वयर केदेंय बांदूंक जाता. बुन्याद घट आसपाची गरज आसा, आनी ही बुन्याद जर घट उरतली जाल्यार परतून आमच्या कानाचेर हे पोगो बील, पोगो म्हळ्यार कितें हें पडपाची गरज आसा. आतां पोगो पर्सन ऑफ गोवन ओरिजीन सुमार 2.5 वर्सां पयलीं रेव्होल्युशनरी ग्रूप हो फॉर्म जाल्यार सादारण 4.5 वर्सां अदीक जाली. आनी तितूंतल्यान जेन्ना मनोज बी वावुरताले, एक धाकटोसो ग्रूप आसलो, ते लोकां मध्ये भोंवताले, गोंयकारांचेर अत्याचार जाता, गोंयकारांचो प्रॉब्लेम जाता तो तांकां फुडो करचो पडटालो. आनी म्युनिसिपालिटीक ह्या त्या सुवातेर गव्हर्मेंट ऑफिसांनी जेन्ना ते पावताले तेन्ना असो प्रश्न येतालो की आमकां कोण तरी भायले लोक सतायता, गोंयकारांक सतायता. आतां ह्या लोकांक प्रोटेक्शन दितलो जाल्यार कितें करपाची गरज आसा? ह्या विचारान हे पोगो बील तयार जाले की पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. तुमी पळयलां आसतले सरकारा कडल्यान एक 15 वर्सांची सर्टिफिकेट मेळ्ळी काय ना, ते आयज गोंयकार आपण गोंयकार म्हणटा, गोंयच्यो सर्विसो सगळ्यो त्या आपणावपाचो प्रयत्न करता. जे गोंयकारांक बेनिफीट मेळटा ते 15 वर्सांचे सर्टिफिकेटीचेर ते सगळे घेतात, जाणा न्हू सगळे. सो पोगो बील हेणे जल्म कितें करून गेलो की जो मनीस 20 डिसेंबर 19 डिसेंबराक 1961 आमी लिबरेट जाले, वेरी नेक्स्ट डे काउंट केला पोगो बिला भितर 20 डिसेंबर 1961. ह्या दिसाक जो मनीस गोंयांत आसलो, जेजो पांय माय शेमाय गोंयांत आसली, आतांची आमची पिळगी आनी फुडाराची आमची भुरगीं, हेंकां सरकारान पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हूण डिक्लेअर करचो. क्लियर? आतां पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हूण डिक्लेअर केलो जाल्यार ताका बेनिफीट कितें जातलो? आतां ह्या बेनिफिटा बाबतींतल्यान 6 पॉयंट त्या ड्राफ्टा भितर मांडले.
ह्या 6 पॉयंटाचेर जायते कितें कितें आसा पूण हे बेज आसा तो आमी जाणा जावप गरजेचो. पयलो पॉयंट 100% गव्हर्मेंट जॉब. पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक 100% गव्हर्मेंट जॉब. दुसरो पॉयंट आहा तो 80% प्रायव्हेट जॉब. आज प्रायव्हेट जॉब म्हणलो काय ना आमच्या नदरे मुखार आमच्यो जायते एस्टाब्लिशमेंट येता, जायत्यो फॅक्टरीज येता, वेर्ना इंडस्ट्रियल स्टेट येता जी आमकां चड लागीं आहा. आमी जेन्ना वेर्ना इंडस्ट्रियल स्टेटीची भोंवडी केली तेन्ना आमकां दिसून येयलें की फकत 6% गोंयकार ह्या इंडस्ट्रियल स्टेटी भितर काम करतात आनी बाकीचे सगळे लोक भायले. पूण जेन्ना पंचायत तांकां ही फॅक्टरी घालपाक एनओसी दिता तेन्ना जो एग्रीमेंट जाता तितून भितर क्लियर बरयल्लें आहा की लोकलांक आमी बिझनेसूय करपाक दितले प्लस जॉबूय दितले. कारण कॅन्टीन बाकीचे सगळे फॅसिलिटीज आहा तितून त्यो सगळ्यो चलपाक जाय. पूण गोंयकार कोण आमकां दिश्टी पडना. आतां 6% जो गोंयकार आहा तेजेरूय इनजस्टीस जाल्ले आमकां दिश्टी पडटा. फाटीं जस्ट एक म्हयनो 10 दीस बी जातले एक सिप्लाय कंपनीतले एकाच दिसाक एकेच रातीक 150 गोंयकार भुरग्यांक तेणी काडले. 150 गोंयकार भुरग्यांक. आनी तेजे उपरांत आमची एक लोटले मिटींग जाल्ली. ते मिटिंगेक ते भुरगे येयल्ले की तांकां नो शॉर्ट नोटीस बी कांयच ना. सडनली तांकां जर दुसरे दिसा जॉबाक वचपाक गेले जाल्यार तांकां काडले. आतां तेंचे वेज स्ट्रक्चर जे आसा तेवूय मातशें थोडें आमी जाणा जावप गरजेचें की जे गोंयकार आहा तांकां 8,000 ते 15,000 मेरेन हेजे वेजीस आहा न्हू ते तांकां मेळटा पगार. पूण तोच जो भायलो मनीस आसा भायलो मनीस ते सुवातेर जॉब करता ताका 30 ते 35,000 सॅलरी आसा. त्या भायर ताका हावजींग, ट्रान्सपोर्ट आनी मेडिकल फॅसिलिटीज. पूण ह्यो आमच्या गोंयकारांक मेळना. गोंयच्या गोंयकारान एक आवाज काडलो जाल्यार दुसरे दिसा तेजे पगार फंड. हे ताजें एग्जाम्पल आहा चिकीत आहा आमच्या फाटल्यान. हे आमच्या सगळ्यांचे वचून हें डिस्कशन जालां आनी हेजेर आमी कितें तरी ह्यो इंडस्ट्री आमच्या गांवांत येयल्या ह्यो इंडस्ट्री कडल्यान आमकां गोंयकारांक फायदो जावपाक जायो. आमकां गोंयकारांक जॉब मेळपाक जायो. आयज तितूंत लाख सॅलरी घेवपी लोक आहा. आमचे भुरगे फकत आमकां वाट दाखयल्या की खंय तरी गल्फाक वचपाचें खंय तरी बोटीर वचपाचें हीच वाट दाखयल्ली आहा. पूण आमच्या गोंयांत रावन आमकां जाय तितलो पयसो आमकां जगपाक आमी शकता इतलो पयसो आसा. पूण ह्या पॉलिटिशनाक तें कांयच पडलें आसना. सो अशा टायमार ह्या बिलाक भितरलो दुसरो जो पॉयंट आहा तो सामको गरजेचो की 80% प्रायव्हेट सॅक्टरांतले जॉब हे आमच्या नीज गोंयकारांक पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक मेळपाक जाय. तिसरो पॉयंट चड आनी चड गरजेचो. आयज पयलें आसतलें की आमचें गोंय काबार जाता, रानां काबार जाता, जमनी काबार जाता, कोण तरी येता आनी तें ग्रॅब करता. सो जमनीच्या प्रोटेक्शनाक लागून आनी आमचे जे गोंयकारपण जे पुर्तुगेजांच्या पयलीं म्हणजे सादारण 2,500 वर्सां पयलीं पासून आमच्या पुर्वजांनी टिकोवन दवरले आहा ती म्हळ्यार कोमुनिदाद जमीन. सो तिसरो पॉयंट आहा तो कोमुनिदादी जमनीचेर 100% आमकां पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक अधिकार आसा. आमकां गोंयकारांक ते मेळपाक जाय. चवथो पॉयंट हावजींग बोर्ड. आतां ह्याच एरियेक हावजींग बोर्ड आहा. हावजींग बोर्डाक कितले गोंयकार आसतले? एकलोय ना. हावजींग बोर्ड जो आमच्या सरकारान आमच्या पयशांनी बांदला. सगळो बेस आमच्या गव्हर्मेंटान केला आमच्या टॅक्साच्या पयशांनी. हेजेर आमकां अधिकार आसपाक जायो. पूण हावजींग बोर्डाक कोण रावता? सगळे भायले. पळोवपा बिला भितर क्लियर म्हणला की हो 100% अधिकार आमकां मेळपाक जायो. सगळे आमकां मेळपाक जाय. उणें म्हाका दिसता 5-6 म्हयन्या पयलीं तेणी पेपराचेर एड घाल्लो की 250 सुमार प्लॉट आनी 200 फ्लॅट विकपाचे आहा म्हूण. आनी जे कोण 30 वर्सां गोंयांत रावला ताका ते विकपाचे अशें तेणें क्लियर सांगलें. ते एड येयल्लो पेपराचेर. म्हणजे ते खंयच्यान ना खंयच्यानी गुणांक तांकांच दिवपाक सोदता. सो ही तेजी तयारी आहा.
आता ते आमी 30 वर्सां म्हणटात. 30 वर्सां म्हणटा आसतना भुमिपुत्राय बी आहा, तेजेर मागीर उलोवया. पण हे पॉयंट हांव क्लियर करता. सो पोगो बिलांतलो चवथो पॉयंट, कोमदारीचे जमनीचेर 100% गोंयकारांक अधिकार. क्लियर न्हू? पांचवो पॉयंट, गव्हर्मेंटाच्यो ज्यो स्किमी आहा त्यो 100% गोंयकारांक मेळपाक जाय. आयज आमचे दोळे मुखार 2-3 स्किमीज गुंवताल्यो दिश्टी पडटा. लाडली लक्ष्मी, हाऊस वायफ आणि सिनियर सिटीजन हो जो बेनिफिट दिश्टी पडटा आमकां, आनी कांयच दिश्टी पडना. पूण सरकाराच्यो 1200 स्किमी आहा. आमकां खबर आहा? आमचे मेरेन पावयल्यो? इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा, जावं ते कावन्सिलर, जावं ते पंच, सरपंच, हेणी आमचे मेरेन ह्यो स्किमी पावयल्यो? आमकां सांगला म्हणी? दुसरे ह्यो स्किमी मेळोवन घेतलो जाल्यार तुका ही एनओसी हाड, वो ही सर्टिफिकेट हाड, ती सर्टिफिकेट हाड, मनीस तितूंकूच जाम पडटा. आनी तेजो बेनिफीट गोंयकारांक मेळना. मागीर तो म्हणटात हें झक मारून हें आनी आपणाक कित्याक जाय? तो स्किमी फायदो घेवपाक पावना. सो आमकां जाय कितें की एक सिंगल विंडो सिस्टम जाली जाल्यार हें सगळें आमकां मेळोंक शकता बरे भाशेन. आज ह्या सरकारान जे आधार कार्ड आसा ते सगळ्याक लिंक केला. म्हळ्यार आमचें जें कितें रेकॉर्ड आहा तो सगळो त्या आधार कार्डांतल्यान तांकां मेळटा. फकत जे इलेक्शन कार्ड आसा ते तेणी लिंक केल्लें आमकां दिश्टी पडना. कित्याक तांकां ह्या मायग्रंटाचो फायदो घेवपाक जाय. तेजे मायग्रंट आहा तेंची हें समज ताका लिंक जालें जाल्यार मायग्रंटाची 2 कार्डां आहा ती तांकां दिश्टी पडटलीं न्हू. ताका लागून तें करना. आतां हांव तांकां गव्हर्मेंटाक सांगूंक सोदता, कित्याक मिडिया आसा, की गव्हर्मेंटान ताबडतोब इलेक्शन कार्ड जें आसा, जें वोटींग कार्ड आसा तें आधार कार्डाक लिंक करचें. कारण हें सगळें सांपडटलें. सो आमकां आमच्यो ज्यो स्किमी आसा त्यो सुटसुटीत मेळपाक जायो, फकत गोंयकारांक मेळपाक जायो. हांव तुमकां विचारूंक सोदता, ह्या स्किमीचो फायदो बायलांक मेळना? बायलांक मेळटा काय ना? ह्या स्किमीचो फायदो गोंयच्यो स्किमी, सरकार गोंयचो, आमचो सरकार, ह्यो स्किमी आमकांच मेळपाक नाका? आतां आमी समज बेळगांव गेले आनी बेळगांव तेंचे कडल्यो स्किमी आहा त्यो आमकां मेळटल्यो? आयज आमचे कितले जाण बिझनेस करता, जावं काळंगां रोयता, ही काळंगां बेळगांव सावन टेम्पो भरून येता आनी रस्त्या कुशीक रावन विकता काय ना? पूण आमचो गोंयकार एकलो ती पिकअप घेवन वेर्ना जावं नुव्यार वयता, ती पिकअप घेवन वचोन बेळगांव विकूंक शकतलो? विकून दितले ते? कोणूय एकले येता, भायल्यान येता आनीक आमचे जमनीचेर झोपडी घालता रावता. पूण आमच्या गोंयकारान तर बारीकशें कितें केलें जाल्यार ते रोखडेच तेजेर नदर पडटा की हें मोडपाचें आनी पाड घालपाचें. पूण ते भायल्यांचें जें कितें बिझनेस आहा जावं भायल्यांचें कितें चल्लां तेजेर कोण पळयता? तें कोणाक पडून गेलां? तर पोगो बिलांतल्या 5 पॉयंटाक क्लियर म्हणलां की ह्याचो स्किमी ज्यो आसा ह्यो स्किमी 100% पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाक मेळच्यो. आयज आमचे बिझनेस हे हाती भायर गेल्या. पोगो बिलांतलो 6 पॉयंट की आमचे बिझनेस, ट्रेड लायसन्स, आमचे कॉन्ट्रॅक्ट हे सगळ्या गोंयकारांक मेळपाक जाय, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. तुमकां उगडास आसतलो, हांव सोबे माजर उगडास करून दिता की एका तेंपार फातोर्डा, नुवें, वेर्ना ह्यो ह्या गांवांतल्यो ज्यो टिमी आसल्यो त्यो रस्ते बांदूंक फामाद नासल्यो? आसल्यो काय ना? आसल्यो न्हू? मागीर आयज त्या लोकां कडेन रस्ते बांदूंक जायना? आयच्या रस्त्याची दुर्दशा हांव तुमकां सांगता. वास्को, चिखली, देवणेर पावसा पयलीं दामोर गेलो आनी तो दामोर व्हांवोन गेलो. पावसान व्हांवोन गेलो उपरांत हांव ते सायडीक पास जातालो, हांवें मोबायल ऑन केलो, हांव व्हिडिओ काडूंक लागलो. त्या सायडीच्यान मोवीन क्रॉस जालो, मोविनान स्लो गेलो आनी म्हाका पळयलो. मोवीन गुरीन तेणें पळयलो. दुसरे दिसा तो व्हिडिओ हांवें काडलो, तो अपलोड जालोच ना. सकाळी फुट्टर वच जाल्यार ते सगळे तासून तेणी काडलें.
आनी सायडीक रास करून उडयल्या. कोणें वास्को गेले जाल्यार पळया सायडीक रास करून उडयल्या डांबराची. म्हणजे अशी कामां तेंची. आमच्या गोंयकार भावांनी रस्तो केल्लो सादारण 40 वर्सां पयलीं हांव तुमच्या नदरेक हाडून दिता. आयज त्या सुवातेर डॅम जाला, सालावले डॅम जाला आनी त्या सुवातेर कुड्डे म्हूण गांव आहलो. तो गांव एप्रील मेयाक ते उदक उणी जाल्या उपरांत त्या सुवातेर वचोंक मेळटा. पण गेल्या अजूनय त्या सुवातेर दामोर आसा काय ना? आमच्या लोकांनी दामोर घाल्लो, आमच्या मनशांनी दामोर घाल्लो. पूण आज हो सरकार दामोर घालता तो दामोर दुसऱ्या दिसा गेलो. पाऊसकर सांगता की आम्ही कसले तरी हाडटले की 10 वर्सां पासून रस्ते पिड्यार जावपाचे ना. जाणा न्हू? म्हणजे ही सगळी फटींगपणां. पोगो बिलांतलो 6 पॉयंट आमकां क्लियर सांगता की हे सगळे बिझनेस आमच्या हातीक येवपाक जाय जेणे करून आमी बरे भाशेन सर्वायव जावपाक शकतले. पूण आमची थोडी बहुत चूक आहा. आमी कितें केलां? मडगांव तर नदर मारली, आमी आमचे बिझनेस काडल्यात तांकां दिल्या काय ना? आयज आमकां पिकासांव जाता आनी तेंचो बिझनेस कसो जाता? आतां तुमी पळयल्या हे मारवाडी येयल्या तेंचो बिझनेस सकाळी 6 वरांचेर कॉमेर्स जाता, रातचो 12 पासून आसता काय ना? पूण आमच्या गोंयकारांचो कितल्याक बंद? 9 ते 7. हय 9 ते 7. सो ही परिस्थिती आहा. आमच्या गोंयकारांक जी वस्त मेळना ती तेंगेर मेळटा, पूण ती खरी टिकोवन उरता काय ना हेंय आमी पळयना. आज हांव एक व्हिडिओ पळयतालो, बिस्किटी पॅक करून घालता आसतना त्या बिस्किटीचेर उबी रावल्या, पांय दवरल्या, कोणे ग्लास करून तोंड लायता. आतां हांव तुमकां एक सांगता, ह्या लोकां कडल्यान ह्यो वस्तू आमी खावपाच्यो हे फॅक्ट. कित्याक व्हिडिओ तो डिनाय करूंक जायना. सत आसतेच भायर सरला. पूण आज आमी राजकारणाचेर तर नदर मारली, अजूनय ते पट्टे घालून भोंवपाची आमची दशा आसा. आमी ते सोडून दिवपाक सोदना. ह्या लोकांनी आमच्या हाल केल्या. आज काँग्रेस आनी बीजेपी हितून फरक कितें उरलो? तुमकां खबर आहा 1.5 नाल्लान कितें केलां तें? 1.5 नाल्लान तेचे बरोबरच रवाणी केलें. आनी तेणे जेन्ना ताका पावर आसलो तेन्ना ताका कोण दिश्टी पडनासलो. आनी आयज तो परतून गोंयकारांची भास उलोवपाक लागला. हांव कितें म्हणटा की हो सरकार आमी तर करतले जाल्यार आमकां कितले जाय पडटा मेजॉरिटी? कितले आमदार जाय पडटा? 21. 1.5 नाल्ल कितले बसयता? ते 4-5 जाले. आतां तो मातशें वाडयला, 12 बसयता. 12 बसून तेज्यान गव्हर्मेंट फॉर्म करूं लागलो काय? हीच खिचडी आयज तें कितें जाला, लोकांचेर हें चेपण हाडला, लोकांक फटयल्या, हेंच आमकां परतून केल्लें जाय? आमकां हितूंतल्यान मुक्ती नाका. आयज दर एकल्यान आपल्या कोशियेसाक हात घालून आमचें गोंय कशें पाड पडलां हेजेर नदर मारपाची गरज आसा. तुमकां हांव उलयता आसतनाच सांगता, तुमी पेपराचेर बी पळयलां आसतलें, ओल्ड गोवा हेरिटेज सायट जाणा न्हू तुमी? हायली प्रोटेक्टेड. पूण तेका बोफोर झोन आसा. तो बोफोर झोन बी पळयनासतना कॉन्व्हेंटाच्या कुशीक व्हडलें कन्स्ट्रक्शन प्लॅन खंयचो मोरजे ते सायडीक खंयचो तरी प्लॅन हाडला, घराचो हें हाडला आनी तें रिन्यू कितें करपाचें, तें घर सारकें करपाचें. पूण नासली झोपडी तें घर आसलें म्हणून तें लायला आनी पास करून गेला. म्हळ्यार ह्या सरकारा भितर अस्सल फटींगपणां आमकां दिश्टी पडटा. आमी इतलें जाण पासून फाल्यां जेन्ना त्यो इलेक्शनाक पयशे वांटूंक भोंवले काय ना, आमचें मायंड चेंज जाता. बाबा आमी कितें आयकलां, मिटिंगांनी कितें उलयल्या, आमचे कोशियेस कितें, आमचे गोंयकारपण खंय, सगळे आमी विसरले आनी तेंचे फाटल्यान धांवले. सारकें न्हू? आयज हेंच चल्लां न्हू? आयज आमी आमचें गोंयकारपण जर सांबाळटलो जाल्यार फाटीं कितें जालां, काल कितें जालां हें विसरून फुडली जी वाट आहा, आमच्या भुरग्यांचो फुडार, भुरग्यांचो फ्युचर, हेजेर आमी नदर मारपाची गरज आसा.
भायलो लोक गोंयांत येयत रावलो जाल्यार फाल्यां आमकां गोंयकार दिश्टी पडटलो. कितें म्हणटा जाणा, अरे मनोज मरे तो गाडयांत धांवडोवपा भायर सरला. आतां म्हाका सांग, आमच्या तोंडांतली तर उणी काडून घेता जाल्यार कोण उबी रावतलो? आमी जे कायदेशीर मायग्रंट जे आहा गोंयांत ते कायदेशीर रावा तुमी. तुमचें काम जाल्यार तुमी वसा. पूण गोंयकारांचो बेनिफीट आज आमचे कितलेच आमचे भाव गल्फाक काम करता. 20-20, 25-25, 30-40 वर्सां पासून जाली. तांकां तेणी तांचे अधिकार दिल्या. पूण आमच्या गोंयांत येता आनी रोखडोच तो अधिकार तांकां मेळटा. कित्याक सामकें सवाय जाला न्हू. येयलो काय ना तो पात्रांव मातशें रावपाक रूम आमी दिलो रूम. कित्याक गोंयकारांचें काळीज दिलो. दिल तशें 15 दीस जाता म्हळ्यार तो म्हणटा पात्रांव मॅडम म्हणटा पात्रांव आयकना मॅडम मातशें आमकां बँक अकावंट करपाक जाय न्हू, मातशें एड्रेस दी. आमी व्हडले कागदाची दिले एड्रेस. तो कितें करता बँक अकावंट केलो. एक डॉक्युमेंट जालो न्हू. थोड्या दिसांनी तो कोणा कडल्यान तरी सावयो कडल्यान जावं कोणा कडल्यान तरी मोटरसायकल घेता. आपणा नांवान ट्रान्सफर करून घेता आसतना तो डॉक्युमेंट लायता, ते एड्रेस लायता. म्हणटकीर दुसरो डॉक्युमेंट जालो. आतां ती चलोवपा नाका, लायसन्स जाय, लायसन्स काडपाक गेलो, तिसरो डॉक्युमेंट जालो. हे अशें करून हे आमचे डॉक्युमेंट घेवन थोडे यूके पावले. पुर्तुगेज पासपोर्ट करून यूके पावले. जो पुर्तुगेजांनी गोंयकारां पासत एक वाट दवरली तेजो ते फायदो घेवन गेले. तुम्ही पेपराचेर पळयलां आसतलें चेंज ऑफ नेम कितली येता ती. हो कायदो गोंयकारां पासत हाडलो की गोंयकारांची नांवां चुकल्या ती सारकी करपाक. पूण हेजो फायदो कोण घेता? घेता काय ना ते? सारकें न्हू? ही आमची परिस्थिती. आयज आमी आमचे गोंयकारपण ह्या जमातींतल्यान आमचे गोंयकारपण आमी जागयता की आयज आमी खंय आहा हे आमकां आमीच पळोवपाक जाय की आमी खंय आहा. कारण आमच्या कोशियासाक हात घायल्या शिवाय आमी दुसऱ्याक सांगपाक शकपाचें ना. आनी दुसऱ्याक सांगता आसतना ते कितें घेवन बाले रे, ते आर्जिल्ले रे, ते भुरगे मरे ते. पूण ह्या भुरग्यांनी विश्वजिता सारक्या मेलावणी आलयलो काय ना? हा? आयज आमी खंय उबी रावले जाल्यार म्हाका खबर ना ते चेडे मुट्टा काय कितें. खरें सांगता तुमकां, कोणाक कापस्ताप ना. अरे सीएम येयला पळय शिरवाड्याच्या आमच्या भुरग्यांक कितें विचारला म्हणून तुमी अरेस्ट करून भितर उडोवप? अरे आमी स्वतंत्र भारतांतले स्वतंत्र नागरीक, आमकां स्वतंत्र अधिकार आसात. हे संविधानान आमकां अधिकार दिला ते काढून घेवपाचो कोणाक अधिकार ना. जावं तो सीएम जावं तो पीएम आसा. पूण आमी आमचे कोशियेसाक हात घालना देखून आमच्या अधिकाराक आमकां खबर ना की हे अधिकार आमचे अधिकार आमी मेळोवन घेवपाक जाय या आमच्या अधिकाराक लागून आमी झगडपाक जाय हें कांयच आमकां खबर ना. तुमकां हांव एक सादें एग्जांपल सांगता. थोड्या दीस फाटीं जेन्ना एज्युकेशन डिपार्टमेंटान एक सर्क्युलर काडलो की सगळ्या टिचरांनी कंपल्सरी वॅक्सीन मारूंकूच जाय आनी जरी तर तुमी मारना जाल्यार तुमकां ऑगस्टा उपरांत सॅलरी मेळपाची ना. कितें जालें, जायते जाणांक ते वॅक्सीन मारूंक नाकाल्ले. थोडे धांवधांवण म्हजे फुड्यान येयले आनी म्हाका म्हणपाक लागले आमी हेजेर आमकां वॅक्सीन घेवपा नाका, कितें करया. हांवें तांकां सांगलें कितें की तुमी दुसऱ्या टिचराक एप्रोच करा दुसरी इस्कॉलांतल्या आनी एक 10-12 जाणी येया. आमी कितें करया, आमी ते एक्सपोज करया. कित्याक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसा की कोणाक फोर्स करूंक जायना. जे कोणाक वॅक्सीन घेवपाक जाय तेणे तें घेवपाचें, कोणाक फोर्स करून कोणें दिवपाक जायना. तर हांवें तांकां सांगलें कितें तुमी म्हणलें एकठांय करा मागीर म्हणलें पळोवया. तेणी कोणाक फोन मारले, सगळे टिचरांक फोन मारले, कोणूच एग्री ना जालो. एक पासून टिचर एग्री ना जालो. मागीर म्हाका म्हणपाक लागले
ना ते कोणूच रेडी ना म्हणपाक लागले कित्याक त्या भितर म्हणपाक लागले आमची सर्वीस वयतली आमकां पगार मेळपाना आनी एज्युकेशन डिपार्टमेंटान कंपल्सरी केला सो हांवें कितें म्हणलें तुमी भुरग्यांक शिकयता पळय पूण बाय तितून आनी कितें आहा हांवें म्हणलें तुमचो अधिकार जर तुमकां मेळोवन घेवपाक समजना जाल्यार तूं भुरग्यांक कितें शिकयताले भुरग्यांक कसलें शिक्षण दिताले हांव तेचेर एलिगेशन करना पूण तेंचो अधिकार तेणी जर मेळोवन गेल्लो जाल्यार भुरग्यांचो अधिकार मेळोवन घेवपाक ते शिकयतले आसले काय ना सारकें ना आमी बारीक बारीक गजालींतल्यान आमचो अधिकार आमी विसरता कोण येता एकलो जी उदकाची वाट आहा ती वाटूच पुरयता आमकां भिरांत दिसता कित्याक कोण तरी एकलो MLA येयला तेजे बरोबर MLAचे मनीस येयल्या 4-5 जाण बॉडीगार्ड तेजे बाउन्सर आमकां भिरांत दिसता काय ना आमकां कितें जालां जाणा आमकां शेजाऱ्याची नसाय जाल्या आदल्या काळार जेन्ना आमी गोंयकारूच गोंयांत आसले तेन्ना घराक लॉक करून नासले आमी घर उक्तेंच आसतालें शेजाऱ्यागेर वयताले पूण आयज शेजाऱ्यागेर वयतलो जाल्यार लॉक मारून वयता न्हू शेजाऱ्याच्या तुजी घराची पावणी शेजाऱ्यागेर पडली जाल्यार शेजारी कंप्लेन घालता आनी ती केस कोर्टाक पावता काय ना पूण ते भयपणान सॉल्व करूंक जातालें हेका लागून कितें जालां की आयज शेजाऱ्याचो भुरगो समज बोटीर गेलो जाल्यार 1 म्हयन्या उपरांत दुसरे शेजाऱ्याक कळटा हा तो तेगे चेडो गेला बोटीर म्हणून नाजाल्यार कांय खबर आसना पयलीं कितें जालें सगळ्याक समजतालें की जाता तितलें हें आमचें गोंयकारपण आमी जो मेरेन टिकोवन दवरना जो मेरेन आमी रियलायज जायना आमचें गोंयकारपण आमी सांबाळटले काय ना ते तो मेरेन आमी अशेंच काबार जातले आयज रेव्होल्युशनरी गोवन्साचो जो आवाज आसा तो गोंयच्या कोनशांनी पावला पयलीं जेन्ना सांग्यार ऑफिस ओपन जालें तेन्ना टायम ना दुसऱ्या दिसाक सगळे बोर्ड बीड काडून उडयले म्हळ्यार हांकां कितली भिरांत पडला ती पळय पूण ते बोर्ड काडूनय बी चड बरें जालें कारण आयज सांग्यार आनीक पेटले आनीक तितल्याच नेटान पेटले आमच्या मदले म्हाका दिसता हांव चड सगळ्यांच्या कॉन्टेक्टां आहा हांवें सगळ्यांक कॉन्टेक्ट केल्या तितून मध्ये आयकोन येता ते भाशेन खूब जाणांक आमच्या जे आयज रेव्होल्युशनरी उजो म्हणपी तांकां खूब जाणांचे फोन गेले की तुमी कित्याक वयता मिटिंगेक तुमी मिटिंगेक वचनाका मिटिंगेक वचून कितें जावपा आमकां जाय फातोर्डा आनी मडगांव हे दोनूय सीट जिखपाक जाय काय नाका कित्याक जेन्ना मनोज आनी मनोजाचे सांगाती फक्त 7 जाण मरे 7 जाण जर एक जावन आज जर येदो व्हडलो दर्या जाता जाल्यार आमी इतले जाण आसत जाल्यार आमच्यांनी सगळें करूंक जायना आमकां शक्य ना वसप ते सुवातेर गोंयकार एक जावपाक लागला सेल्फ ऑर्गनायज जावपाक लागला ज्या मनशाक आमी केन्ना मेळना तो म्हणटा आपण तुका फॉलो करता आपण मनोजाचे व्हिडिओ पळयता तुमचे कितें येता तितलें हांव आपणाक मेळटा एक वाटेन काळजाक बरें दिसता कित्याक आमचो जो वाव आहा तो रेकॉग्नायज जाता आरजीचो वाव दुसऱ्या काळजाक गेले उपरांत तोवूय आरजीच्या फुड्यान येता कारण कितें तितूंतल्यान गोंयकारपण दिश्टी पडटा कसलीच फट ना कारण खंयचीय कार्यावळ जी जाता ती आमची लायव्ह आसता खंय हे लिपयले ते दाखयले तसलें कांय ना सगळें ट्रान्सपरन्सी तुमकां खबर आसतली की आरजी जी रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी रजिस्टर्ड जावपाक गेले तेन्ना पासून ऑब्जेक्शन हाडली केस फायल केल्यो मनोजाचेर कितल्योच केसी आसा म्हणल्यो की हे रजिस्ट्रेशन जावपाक जायना जाणा न्हू कित्याक डावट हांव उलयता आसतना थोडे डावटूय क्लियर करपाक सोदता आमकां जेन्ना डावट क्लियर जातले तेन्ना आमी अदीक स्ट्रॉंग जातले आनी जो आयज दर्या जाला गोंयभर ह्या दर्यांत आमी पेंवपाक लागतले सो हेचे पासत हांव हें सांगता जी आमची रेव्होल्युशनरी गोवन्स जी पार्टी रजिस्ट्रेशनाक गेल्ली आहा ती क्लियर आहा फकत पॉलिटिकल इन्फ्लुएन्साचेर ते चिंतून दवरपाचो प्रयत्न जाता कोणाच्या तरी कानाक ते शेपडी घालता आनी कंप्लेन दिवपाक लायता पूण त्या सुवातेर मनोजूच ना मनोजाचेर केसी आसा न्हू मनोजूच जे मेन ऑफिस बेरर आहा तितून मनोजूच ना म्हळ्यार हे जे कंप्लेन फायल केल्या ती कंप्लेन टिकोवन उरता आनी कोणाचेर केस ना
कित्याक जेन्ना सांग्यार शेतकारांचे एजिटेशन चलताले हांव आसलो अरविंद आसलो मनोज आसलो विरेश आसलो आनी त्याच दिसाक त्याच टायमाक मेलावय तें एजिटेशन चलतालें ते बायलेचेर पांयो बी दवरपाचें तें सगळें जालें पूण केस कोणाचेर जाली मनोजाचेर मनोज आसलो सांग्यार सारकें बरें केली ही परिस्थिती म्हणजे फटींगपणाचे केसी आता तुमकां आनीक एक एग्जांपल हांव दिता नुवें तें एक नाटक जालें न्हू ताती मारपाचें खबरां सगळ्यांक तें व्हडलें नाटक जालें एकामेकाचेर ताती मारली कोणाचेर तरी केस जाली कोणाचेर पूण केस जाले पूण मनोजान जे पोगो बील आमी गव्हर्मेंटाक दिल्लें अडेज वर्सां पयलीं तेका तें पास करचें म्हूण सगळ्यांनी सायन मारून ज्यो कॉपी सबमीट करपाच्यो आसले असेंब्लीक त्यो करतले अशें म्हणून प्रेस कॉन्फरन्स गेले उपरांत सकाळीं 8 वरांचेर मनोजाक अरेस्ट जाता 144 लायला खबर आहा म्हणून आमी जे नेम कायदे संविधानान आमकां दिल्या त्या पायट आसतना आमचे दोगूय जाण भुरगे गेले दिवपाक ते दोगांक अरेस्ट केले म्हणजे सरकाराचेर येयला कितें ही भिरांत येयल्या ही भिरांत आमी जेन्ना एकठांय जाताले आमी शिकता आसतना म्हणटाले की एक बॉडी मोडूंक इजी पूण 4 बॉडी मोडूंक जायना सारकें न्हू पूण आज आमकां दिश्टी पडटा की आज आमी इतलोय लोक आहा इतल्या लोकांक कोणाच्यान कांय करूंक जायना आमचो जो एकवट आमची जी जीद चड करून खास फातोडा मालान दर एकल्याच्या काळजात रेव्होल्युशन आसा दर एकल्याक तो आज त्यांच्या ऑफिसात बसून आहा जाल्यार पासून त्याच्या काळजात तो उजो म्हणटा आमी दिश्टी पडल्या बरोबर कित्याक तेका उजो जायो हेंका धग लागला म्हणटा खबर आहा म्हणून तो कुशीक सोदता अशें न्हू की उजो एक कोणाक खबर ना आमकां जाय कितें आमकां दुस्मान करपाक नाका कित्याक आमी एक जाता ते गोंयकार एक जाता हे रेव्होल्युशन म्हळ्यार गोंयकारांचें रेव्होल्युशन आनी ह्या रेव्होल्युशनाक आमी फातोर्डा आनी मडगांव ह्या दोनूय सिटाचेर आमी नेटान वावुरतले आनी दोनूय सीट आमी जिखोन हाडपाचो प्रयत्न करतले आनी आमी जो वावर करता तितूंतल्यान आमी ह्या दोनूय सीट जिखतले जिखतले काय ना देव बरें करूं म्हणटा बाबा देवतांनी ताणें तुमकां बरी मोलादीक उतरां सांगली तेंका आनी आतां आमचो तुमी जाणात न्हू उजो आतां तो तुमी तेजोच आवाज आयकूंक रावतात जो टायर्डसली आनी फियरलसली काम करून दाखयता आज पासून ताणें गोंयांत हे वॉच नेट हाडला आनी हेंच करून तो आतां तुमचे मदें 2 उतरां सांगलो मनोज मारो 2 उतरां सांग पयले फावटीर तुमकां सगळ्यांक सॉरी म्हणटा कित्याक आमी फातोर्डा भरपूर लेट पावले म्हणून फातोर्डा मार्ग आमी डिले केले इतलेच लागून की म्युनिसिपालिटी इलेक्शन आसलें त्या इलेक्शनाक आमच्या भुरग्यांचो मिसयूज जावचो न्हू म्हणून आमी लेट स्टार्ट करपाक म्हणून चिंतलेले आनी तें इलेक्शन जाल्या उपरांत रोखडेंच लॉकडावन येयलें आनी तेका लागून आमचें जें फातोर्डा मार्गांव जें काम जावपाक जाय आसलें तें काम जावना पूण अजून मेरेन लेट जाल्लो ना आमकां कित्याक इलेक्शनाक अजून 5 म्हयने आहा आनी फातोर्डा मार्गांव रेव्होल्युशनरी गोन्स कितें हो उजो कितें ही क्रांती कितें पोगो बील कितें मॅक्झिमम लोकांक खबर आसा सो आमकां लोकां मेरेन पावपाक लोकांचे काळी जिखपाक आनी हे इलेक्शन जिखपाक आमकां चड डिफिकल्ट ना पूण आमकां कन्सिस्टंटली काम करपाक जाय आयज जर गोंयची जर पाड पडल्या जाल्यार तेका मेन जर कोण रिजन आसा जाल्यार तुमचो हो फातोर्ड्याचो आनी ह्या मार्गांवचो हे दोगूय जे MLAs आसा सो कॉल्ड इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हे रिप्रेझेंटेटिव्हान आमकां त्रासान घातलेले आसा आनी हे BJPक तेंच्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट दिवन आमकां गोंयांत आनी गोंयकारांक सोंपयल्ले आसा काबार केल्ले आसा हो जो विजय सरदेसाय
आयज व्हडली व्हडली गजाली उलयता गोंयकारपणाचे, गोंयकारपणाचे गजाली उलयता. जेन्ना आमी ताका विचारले गोंयकारपण डिफायन कर म्हणून, जाल्यार तेच्या कडेन गोंयकार कोण तो डिफायन कर म्हणून सांगल्यार तेच्या कडेन गोंयकार कोण ते डिफायन करपाक उतरां ना. कित्याक हेचीच बायल मायग्रंटांक वचोन गोंयकार म्हणून इलेक्शन कार्ड व्हेरिफिकेशनाचेर आपूण सायन मारता. होच मनीस फॉर्मेलीन येदो व्हडलो एपिसोड जालो, त्या एपिसोडा फाटल्यान जो मनीस आहा तेच्या वांगडा कॉमन प्रॉपर्टी शेअर करता. एग्रीकल्चर मिनिस्टर आसलो तेन्ना तेणी व्हडली व्हडली स्वप्नां दाखयल्ली लोकांक. 2.5 वर्सां आसलो तो, 2.5 वर्सां म्हटल्यार जोक न्हू. 2.5 वर्सांत कितें कितें करपाक जाता. आमच्या कडेन सरकार फक्त 1 वर्स पासून दिल्यार आमी कितले चेंजीस करपाक जाता, करून दाखोवपाक शकता. पूण 2.5 वर्सां जेन्ना आसलो तेन्ना तेणी सांगलेले जे फातोड्डा शेतकार जे बसतात, रोयतात आनी रस्त्यार बसतात तांकां लागून स्पेशल फार्मर्स मार्केट करतलो. जाल्यार फार्मर्स मार्केट काल रस्त्यार आहा आमची गोंयकारांक खंय आहा? रस्त्यार आहा काय? जाला मार्केट रस्त्यार आहा. हे विजय सरदेसाईन सांगलेले की आमच्या युथाक आमी फार्मिंगेन हाडटले, तेचो इन्कम डबल करतले म्हणून. जालो कोणाचो इन्कम डबल? जावना. ह्याच विजय सरदेसाईन रिजनल प्लॅन ऑपरेशनाक हाडलो. जो रिजनल प्लॅन डॉर्मंट आसलो तो परतो ऑपरेशनाक हाडलो. ह्याच विजय सरदेसाईन गोंय विकपाक लागून तो रिजनल प्लॅन कमी पडलो म्हणून 16B हाडले. ह्याच विजय सरदेसाईन गोंय विकपाक कमी पडटा, एका हफ्ते कमी पावता, याचे पोट भरना म्हणून पिढी हाडले. आणि हो गोंयकार जे आमचे तरणाटे आहा त्या तरणाट्यांक वाचोवपाचे, ह्या तरणाट्यांचे फ्युचर घडोवपाचे गजाली आयज उलयता. ज्या गोंयकारांक एक 100 स्क्वेअर मिटर जागो हेणे दवरूंक ना गोंयांत विकतो घेवपाक, गोंयच्या गरीब गोंयकारांक एक प्लॉट घेवपाक ताकद दिवंक ना. प्लॉटाचे रेटी वाडयत रावलो, गोंयचे जमनीक कन्वर्ट करीत रावलो, गोंयचे डोंगर काबार करीत रावलो, गोंयची शेतां काबार करीत रावलो. आनी आयज हो गोंयकार आनी गोंयकारपणाचे गजाली परते करपाक लागला. हेच्याकडे कांयच जायना जाल्यार म्हणून आमच्या थंयचो एक्स MLA, म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सींतलो, थिवी कॉन्स्टिट्युएन्सींतलो एक्स MLA किरण कांदोळकर तेका तेणी घेतलो. जे MLA लोकांनी रिजेक्ट केलो, भायर मारलो, तेका तेणी घेतलो. आनी आयज तेच्या बायलेक आनी तेका तो तिकेट दिवपाक सोदता. हो विजय सरदेसाई 5 सिटां घालता, 4 सिटां घालता आनी मॅनिफेस्टोचे गजाली सांगता. गोंय कशें ट्रान्सफॉर्म करपाचे गजाली सांगता. हो विजय सरदेसाय आयज भीक मागत भोंवता. आमच्या कडेन इनडायरेक्टली तेचे मेसेजी पावले की आमच्या कडेन तो उलोवपाक सोदता म्हणून. हांव विजय सरदेसायक सांगपाक सोदता, तुज्यातल्या थर्ड क्लास मनशा वांगडा रेव्होल्युशनरी गोंस केन्नाच टायप जावपाची ना. सो ट्राय पासून करूं नाका. तुज्यातलो मनीस जेणे गोंय काबार केलें, गोंयकारांक काबार केलें, गोंयचें अस्तित्व, गोंयची एक्झिस्टन्स, आमची आयडेंटिटी काबार केली, त्या मनशाक घरा बसोवपाचें काम रेव्होल्युशनरी गोंस करतले. जे आमी विश्वजीत राणे वांगडा केला 70रीन, तेच आमी विजय सरदेसाय वांगडा करतले. आनी हेची क्रांती आनी हेची सुरवात आयच्यान जाता हें हांव डिक्लेअर करता. जाता काय ना? हे सगळे जर आमकां करता जाल्यार पयलीं म्हणल्यार आमकां सेल्फ बिलीफ जाय. आमकां दिसपाक जाय, आमकां कळपाक जाय की आमी तेका घरा बसोवपाक शकता. सेल्फ बिलीफ आमकां एवरी इंडिव्हिज्युअलाक आमकां जाय, एवरी वोटराक आमकां जाय. कित्याक जी पावर एका वोटान आसा ती आनी खंय ना. जी पावर एज अ इंडिव्हिज्युअल तुमच्या भितर आसा, आमच्या भितर आसा, ती आनी खंय ना. ते सेल्फ बिलीफ पयलीं आसपाक जाय की आमी दिगंबर कामतीक, विजय सरदेसाय घरा बसोवंक शकता. हे पयलीं आसपाक जाय. हे करता जाल्यार आमकां थोडे काम आसा. पयलीं म्हटल्यार हांगासले जे इलिगल मायग्रंट वोटिंग बँक हे दोगांय MLAन करून दवरला ती कॅन्सल करपाक जाय. जाय कितें नाका? ती जर कॅन्सल करता जाल्यार तुमचे सगळ्यांचे पार्टिसिपेशन भितर जाय. विजय सरदेसायचे गोंयकारपण जर भायर काडले जाल्यार हेचे पयलीं मायग्रंटांची जी वोट बँक आसा ती कॅन्सल करपाक जाय. कित्याक गोंयकार तेका एकट वोट मारपाचे ना. तेका जर कोण वोट मारता जाल्यार मायग्रंट, ते मायग्रंटांची वोट बँक आमकां कॅन्सल करपाक जाय. तेका लागून आमचे मतदार इनिशिएटिव्ह आमी चालू केल्या ती आतां
आणि 8 दीस म्हटल्यार ती परती आमी रिएक्टिव्ह करतली. ती इलेक्शना टायमार जेन्ना न्यू रोल येयलो तेन्ना ती आमी बंद दवरलेली. सो ती आतां परती आमी चालू करता. सो तुमच्या सगळ्यांचे आमकां कॉन्ट्रिब्युशन एज अ रेव्होल्युशनरी गोवन, एज अ रेव्होल्युशनरी मेंबर आमकां जाय तुमचे एक्टिव्ह पार्टिसिपेशन. जर तुम्ही एक्टिव्ह पार्टिसिपेशन दिना जाल्यार हे रेव्होल्युशन ही क्रांती जावपाची ना. आमकां सगळ्यांक एक्टिव्ह पार्टिसिपेशन दिवपाक जाय. हे डेमोक्रेसीन आमी पार्टिसिपेट जावपाक जाय. हांव सदांच म्हणटा डेमोक्रेसी जर ही मुवी आहा जाल्यार ह्या मुवीचे आमी स्पेक्टेटर्स आसपाक जायना, आमी ऑडियन्स आसपाक जायना. हे मुवीचे आमी एक्टर्स आसपाक जाय. आनी जेन्ना आमी एक्टर्स जातले, जेन्ना आमी ह्या मुवीन एक्ट करतले डेमोक्रेसी ह्या मुवीन, तेन्नाच ही डेमोक्रेसी चेंज जातली. तेन्नाच ही डेमोक्रेसी बरे भशेन चलतली. नाजाल्यार आमचे फ्रीडम ऑफ स्पीच, आमचे रायट टू लायफ, हे बेसिक आमचे जे रायट्स आसा पळय ते सगळे हे बीजेपी, हे काँग्रेस, हे गोवा फॉरवर्ड, हे सगळे जाण आमचे घेवन वयतले. होच विजय सरदेसाय आयज एक्टिविस्टांक घेवन भोंवता. आणि ते जे एक्टिविस्टांक घेवन भोंवता ते सो कॉल्ड एक्टिविस्ट, जे केन्ना एक्टिविस्ट नासले, ते फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड मनीस आसात. ते नॉट एक्टिविस्ट. एक्टिविस्टांची नांवां पासून तेंच्यांनी पाड केल्या. होच विजय सरदेसाय जेन्ना लोक पिडयेक लागून हंगर स्ट्रायकाचेर बसलेले आझाद मैदानाचेर, तेन्ना तांकां गाळयो मारतालो. होच विजय सरदेसाय जेन्ना कोलाचे प्रोटेस्ट चलताले तेन्ना तांकां पय पासून नासलो. आणि आयज होच विजय सरदेसाय कोल नाका म्हणून बोवाळ मारता, पिडयेक बोवाळ मारता आनी कित्याक बोवाळ मारता. कित्याक आयज तेज्या बोल्सान कांय पडना. आनी बीजेपीक सामकें खबर आसा आमची पॉलिटिकल पार्टी रजिस्टर करपाक आतां आमी फेब्रुवारीत फायल घातलेली, अजून पास जायना. विजयाची कशी बेगीन जाली? व्हेरी सिंपल. तांकां खबर आसली की ह्या प्लेसींचेर तेंचे बीजेपीचे आमदार घेवपाचे ना. तेका लागून विजय सरदेसाय प्लान करपाचो, तेका बीजेपीन घेवपाचो आनी सगळे करून घेवपाचे आनी सरकार करपाचो. प्री प्लॅन्ड आसले. पूण जेन्ना तेची दादागिरी चड जाली, रोहन खंवटे ते जेन्ना ग्रुप जावन दादागिरी करपाक लागले तेन्ना तांकां भायर मारले. पूण आतां परते बीजेपीक खबर आसा की हांकां कोणूच वोट मारपाचो ना. तेकाच लागून गोवा फॉरवर्ड बीजेपीचे एक्स एमएलए, एक्स कॅन्डिडेट्स कोण कोण आहा पळय तांकां गोवा फॉरवर्डान घेता. रिजन इतलेंच की इंटरनल सेटिंग करून परते गोवा फॉरवर्डाक निवडून हाडपाची आनी जसो सरकार, जसो इलेक्शन जालें, जसो रिजल्ट जालो की परते बीजेपीक तेको दिवपाचो आनी परते बीजेपीचे गव्हर्नमेंट फॉर्म करपाचे. आयज बीजेपीक सामकें खबर आसा की खंयच्या पॉलिटिकल पार्टीक तेंच्यांनी तेको दिवपाक जाय, खंयच्या पॉलिटिकल पार्टीक तेको दिवपाक नाका. आयज आम आदमी पार्टी सेम चल्ला. वोट स्प्लिट पॅटर्न आनी कांय ना. ते फक्त वोट स्प्लिट करतले आनी परते पावरान येतले. झेडपी इलेक्शनाक आउट ऑफ 8 लाख वोट्स बीजेपी गॉट जस्ट 1,79,000 म्हटल्यार 22% वोट्स. बाकी सगळे वोट स्प्लिट. सो अशें धरू नाका की बीजेपी म्हटल्यार कितें तरी व्हडलें कितें तरी आहा तेंच्याकडे 80 to 90% वोट शेअर आसा. इट इज नॉट लायक दॅट. पूण आमी जे बाकीचे 68% जे आमी रावतात पळय ते आमी युनायटेड ना. आमच्याकडे ती युनिटी ना आणि आमच्याकडे तो सेल्फ बिलीफ ना की आम्ही युनायटेड जातले आणि आम्ही आमची गोयची पॉलिटिकल पार्टी निवडून हाडटली. हो सेल्फ बिलीफ जेन्ना आमकां येतलो, जेन्ना आमकां दिसतले मनाक, आमच्या काळजान दिसतले की आम्ही एकठांय जातले, एज अ इंडिव्हिज्युअल आमी चिंतपाक जाय. दुसरो कितें करता तें आमकां पडलेलें ना. हांव कोणाक वोट मारतलो, हांव कोणा वाटेन रावतलो, म्हाजो आमदार कोण आसतलो, म्हाजो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह कोण आसतलो, हे जेन्ना हांव ठरयतलो तेन्ना म्हाका दुसरो कोण तरी येतलो आनी इन्फ्लुएन्स करतलो जावपाक जायना. वेव कोण वचो नाका. वेव क्रिएट करपाक व्हेरी इजी. फाल्यां 4 बॅनर नाय, 4 रॅली घे जे आमकां घेवपाक दिवचे ना. वेव ते क्रिएट करतले. आमकां वेव क्रिएट करपाक खूब प्रॉब्लेम करतले. कित्याक आमी आयज मिटिंगेक जर परमिशन घालीत आमकां ते डायरेक्ट रिजेक्ट करता. आमी पब्लीक मिटींग घेवपाक शकना गोंय, पूण ते घेवपाक शकता. आमी बायक रॅली काडपाक शकना, पूण ते काडपाक शकता. एज अ इंडिव्हिज्युअल आमी लोकांच्या घरा वचपाक जाय, लोकांच्या दारार वचपाक जाय, तांकां पोगोबील एक्सप्लेन करपाक जाय, आमचे गोंयकारांचे रायट्स कितें आहा ते एक्सप्लेन करपाक जाय. ह्या विजयान, ह्या नाल्लान कशी फटींगपणां केले, कशी गोंयकारांक काबार केले ते आमकां सांगपाक जाय. आयज बारीक बारीक गजाली दिता, गोंयकारांक भीक दितात आनी गोंयकारांक काबार करून दवरल्यात. आयज गोंयकाराक जर फातोड्डा एक फ्लॅट घेतलो जाल्यार पॉसिबल जावपाचें ना. फातोड्डा जर एक प्लॉट घेतलो जाल्यार गोंयकार जो यूथ आसा, तरणाटो आहा, तेच्या कडेन पॉसिबल जावपाचें ना. आनी हो विजय सरदेसाय गोंय आनी गोंयकारांच्या तरणाट्यांक सेव्ह करपाचे गजाली उलयता.
आयज फातोड्डा आयज मारगांव गोंयकाराक बिझनस करता जाल्यार जागो ना. जो गोंयकार बिझनस करता तेका कितले एक्सप्लॉयटेशन आसा, तेका हॅरेसमेंट आसा, तेका त्रास आसा आनी तेका हे मायग्रंटांच्या इलिगल बिझनसाचो कॉम्पिटिशन आसा. कोण तेचेर उलयना? आमच्या सगळ्यांचे पर्सनल लायफ जे आमी म्हणटा ते पर्सनल लायफ आयज इफेक्ट जाता सिस्टमाक लागून आनी त्या सिस्टमा पासून आमी पयस रावता. आमी कितें म्हणटा, हांव बरो मनीस, म्हाका त्या सिस्टमान वचपाचें ना, म्हाका त्या पॉलिटिकल सिस्टमान वचपाचें ना आनी म्हाका पॉलिटिक्स नाका म्हणटा काय ना आमी सदांच. म्हाका ते पॉलिटिक्स नाका, ते डर्टी गेम नाका, डर्टी पॉलिटिक्स नाका, म्हाका ते राजकारण नाका. पूण एक तुमकां सांगता, तुमचे 90% जे पर्सनल लायफ आसा इट इज अफेक्टेड, डायरेक्टली अफेक्टेड बाय द पॉलिसीज मेड बाय द सिस्टम. व्हेरी सिंपल. तुमकां जे उदक येता ते गव्हर्नमेंट दिता. फाल्यां जर तुमकां 8 दीस उदक ना, तुमचे पर्सनल लायफ अफेक्ट जातले काय ना? जातले काय ना? आयज जर तुम्ही हॉस्पिटलान वयता, तुमकां बरी हेल्थ केअर फॅसिलिटी ना, पर्सनल लायफ अफेक्ट जातले काय ना? रस्त्याचेर जेन्ना वयता, पॉटहोल आसता, बॅड रोड्स आसता, पर्सनल लायफ अफेक्ट जाता काय ना? भुरगो जेन्ना शिकता, पास आउट जाता, जेन्ना तेका जॉब जाय, तेन्ना जॉब मेळना, तेन्ना तुमचे पर्सनल लायफ अफेक्ट जाता काय ना? हे सगळे पॉलिसी जे आसा पळय ते गव्हर्नमेंट करता, सिस्टम करता आनी त्याच सिस्टमाच्यान आमी पयस रावता. कित्याक आमकां ह्या सिस्टमान वचपाचें ना आनी तेकाच लागून हे चोर, हे दलाल, हे थर्ड क्लास पॉलिटिशियन आमकां रूल करतात. आमकां लागून पॉलिसीज फ्रेम करतात. आयज गोंयकारांक लागून एक सिंगल पॉलिसी ना. इतल्या टायमान तेंच्यांनी एक बील काडलें, ते बील पासून मायग्रंटांक लागून काडलें. गोंयचे जमनी जर विजय सरदेसाय जर खरो गोंयकारपण जर तेच्या काळजान असले जाल्यार पयले म्हटल्यार गोंय सेव्ह करपाक, गोंयचे जमनी सेव्ह करपाक तो लँड प्रोटेक्शन बील हाडपाचो, जे गोंयान आजून मेरेन ना. गोंयच्या एव्हरी स्टेटीन, इंडियेच्या एव्हरी स्टेटीन लँड प्रोटेक्शन बील आसा. तूं केरला वच, तुका जाय तितलो जागो विकतो घेवपाक मेळना. तूं महाराष्ट्रान वच, तूं हरियाणा वच, तूं गुजरात वच, खंय वच, पूण गोंयानूच तूं यो 100 एकर्स, 200 एकर्स, 1000 एकर्स जाय तितलो जागो घे. तुका लिमिट ना. जाय तो जागो घे, तूं कन्वर्ट कर, तो तेजेर मागीर तूं कन्स्ट्रक्शन कर, बिल्डिंगे बांद, कितेंय कर. हे लेवलाचेर आमचे पर्सनल लायफ इफेक्ट जाला. आयज जर ह्या विजय सरदेसायन अडेज वर्सां पयलीं जर एक लँड प्रोटेक्शन बील हाडलेलें, रिजनल प्लॅन स्क्रॅप केल्लो आनी गोंयचे जमनी वांटोवपाक लागून जर लँड प्रोटेक्शन कायदो हाडलेलो जाल्यार आयज एव्हरी गोंयकाराक गोंयान एक प्लॉट आसपाचो, एव्हरी गोंयकाराक आयज गोंयान एक घर आसपाचें आनी हे व्हडले व्हडले जे प्रोजेक्ट्स येता, 1 करोड 2 करोड रुपयाचे जे फ्लॅट्स येतात, विलास येतात, ते बंद जावपाचे. पूण ते तेका करपाचें ना. आसा आमच्या कडेन कापासतात 1 करोडाचो फ्लॅट घेवपाक, पूण येताय सरकार काय ना. टीसीबी डिपार्टमेंट आता तो त्याच्या फाटल्यान बाबू कवळेकर येयलो, तो आता तेच करता. फक्त लँड कन्वर्जन, तू फायल घाल, केस टू केस. तुम्ही ऐकला आसतले विजय सरदेसायचे केस टू केसीचेर ते सगळे लँड कन्वर्ट करून उडयतात. गोंयचे आयज फ्लड येयला गोंयांत. माधव गाडगीळ जो एनवायरमेंटलिस्ट आसा तेणी डायरेक्टली 2018 सांगलेले, जशे केरला फ्लड येता एव्हरी इयर सेम गोंयांत रिपीट जातले. कित्याक गोंयचे एनवायरमेंट डिस्ट्रॉय जायत आसा आनी आमचो चीफ मिनिस्टर, आमचे एमएलए, आमचे मिनिस्टर एनवायरमेंट डे पोस्टर करता आनी आमकां विश करता आनी 4 झाडां लायता, पावसानूय तांकां उदक घालता आनी फोटो मारता. येस ऑर नो? आनी आमी पिशे जाता. पॉलिसीज लॉन्च करता. जशे सरान सांगले 1000+ स्किम्स आसा आमच्या कडेन, आमकां 10 खबर ना, 10 आमच्या कडेन पावना. आमच्या भुरग्यांक लागून वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट मॅक्झिमम 10% गोंयकार आसतले. आमच्या भुरग्यांक कित्याक काम ना? विजय सरदेसायन तेन्ना प्रोटेस्ट केल्लो, सिपलाचेर तेणी मोर्चा येयल्लो, 80% भुरग्यांक काम लावपाक जाय म्हणून. जेन्ना तो ऑपोजिशनान आसलो तेन्ना, पूण जेन्ना सरकारान येयलो तेन्ना ह्या भुरग्यांक थंय 80% रिजर्वेशन कित्याक मेळूंक ना हे विजय सरदेसायन आन्सर करपाक जाय. वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटान तेणी सांगलेले आमच्या भुरग्यांक आमी रिजर्वेशन दितले, लोकलांक जॉब दितले, ते जॉब आजून मेरेन कित्याक दिवना आनी आजून मेरेन आयच्या दिसा पासून आमचे गोंयकार जे 10% आसा तांकां पासून कामा वयले कित्याक काडटात हे ह्या विजय सरदेसायन आन्सर करपाक जाय. एव्हरी टायम तुम्ही भाशणां करतले, एव्हरी टायम तुम्ही लोकांक फटयतले, एव्हरी टायम तुम्ही स्पीचीस दितले, एव्हरी टायम तुम्ही स्टेटमेंट्स दितले आनी आमी आयकतले आनी आमी घरा वयतले. हे बंद जावपाक जाय. एव्हरी टायम जेन्ना कोण एमएलए, कोण मिनिस्टर, कोण आमदार जेन्ना स्टेटमेंट दिता तेन्ना आमी
ते स्टेटमेंटाचेर विचार करपाक जाय, आमी स्टडी करपाक जाय, चिंतपाक जाय की हे खरेंच करता काय ना, आमी रिकॉर्ड दवरपाक जाय बाबा तेंच्यांनी हे स्टेटमेंट दिले ते तेंच्यांनी कंप्लीट केले काय ना. असा गव्हर्नमेंटाचो रिपोर्टिंग सिस्टम आसा, एमएलएचो रिपोर्टिंग सिस्टम आसा, तेणी कितें स्टेटमेंट दिले तेणी केला काय ना ते खंय तरी पळोवपाक मेळटा तुमकां. आसा कितें मेकॅनिझम? तुमचो एमएलए 1.5 लाख रुपया सॅलरी घेता, तेका पेट्रोल अनलिमिटेड असता, त्याचे हेल्थकेअर त्याच्या बायल्या भुरग्यांचे सगळ्यांची हेल्थकेअर फॅसिलिटी कितें आहा पळय एक्सपेन्सीस जाता ते आमी घेता, तेका फॉरेन टुराचेर आमी धाडटा. केन्ना तरी तो तुमकां रिपोर्ट करता तेणी ह्या म्हयन्यान लास्ट म्हयन्यान कितें तेणी परफॉर्मन्स दिला, तेजे एक्टिविटी कितें केला ते आसा कितें सिस्टम आसपाक जाय की नाका. आणि हे सिस्टम बदलपाची गजाली सांगता, गोंय साल्वार करपाची गजाली करता. तेंच्याकडे एक पॉलिसी ना, तेंच्याकडे एन्व्हायरमेंटल पॉलिसी ना, तेंच्याकडे एग्रीकल्चर पॉलिसी ना, तेंच्याकडे मायनिंग पॉलिसी ना, तेंच्याकडे टुरिझम पॉलिसी ना. आयज टुरिझम पॉलिसी स्पेनाक बसल्या त्या कंपनीन केला. गोंयचे सगळे गांव मॅक्झिमम विलेजीस तेंच्यांनी काढला आणि नाईट लाईफ करून दवरले. हेच बीजेपीच्या सरकारान देडटिनाक दारगळे 5 लाख स्क्वेअर मीटर जाग्याचेर नाईट लाईफ कॅसिनो सगळ्यांक घालपाक तेंच्यांनी परमिशन दिला अंडर आयपीबी, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, सिंगल विंडो क्लिअरन्स. आणि आम्ही जर एक गाडो घालतले, आम्ही जर एक रॉस कम्युनिटीचो पासून गाडो घालतले जाल्यार आमकां 5 डिपार्टमेंटान वचपाक जाय. आमकां पंचायतीन वचपाक जाय, आमकां फायरान वचपाक जाय, आमकां हेल्थान वचपाक जाय, आमकां एफडीएन वचपाक जाय, आमकां एफएसएल लायसन्स काडपाक जाय, आमकां ओनराची एनओसी जाय. जाय कितें नाका, एक गाडो सिंपल. आनी तेका येते व्हडलो प्रोजेक्ट 1000 crores तो प्रोजेक्ट घालपाक सिंगल विंडो क्लिअरन्स. आणि आम्ही सादो बिझनेस जर कितें करतले, एक शॉप घालतले आणि कितें करतले जाल्यार 10 डिपार्टमेंटांनी वच आणि 100 दीस फावटी मार. खंय आसा सिस्टम आमकां? आयज वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट आसा आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आसा गोवा गव्हर्नमेंटाचे. ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान लोक वयतात, गावडे भुरगे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान आपले नाव भरता, लायनीक रावतात, सकाळी वयता, सांजचे येता, रजिस्टर जाता. कितल्या गोंयकारांक, कितल्या भुरग्यांक आयज जेन्ना वेकन्सी आउट जाता, बी इट प्रायव्हेट ऑर गव्हर्नमेंट, कितल्या भुरग्यांक नोटिफिकेशन वयता, कितल्या भुरग्यांक घरा लेटर वयता, कितल्या भुरग्यांकडे आमच्या वेर्ना नाजाल्यार खंयच्याय इंडस्ट्रियल इस्टेटान काम करपाक आमच्या भुरग्यांकडे स्किल डेव्हलप केल्या सरकारान. आमचे जर आयटीआय पळय आउटडेटेड. प्राईम मिनिस्टर कौशल योजनेच्या अंडर करोडांनी रुपया मेळटा सरकाराक, करोडांनी रुपया, नॉट 50 crores 100 crores, कितलेय करोड घेवपाक जाता. पण अजून आम्ही आउटडेटेड फियाट इंजिनूच शिकयता, अजून ते डॉबट टीव्ही शिकयता आयटीआय, अजून ते ओल्ड ट्यूबलाइट शिकयता. कशे भुरगे आमचे फुडें सरतले? खंय आसा आमच्या भुरग्यांक जॉब ऑपॉर्च्युनिटी? गव्हर्नमेंटाकडे आमच्या ह्युमन रिसोर्स मॅपिंग जाला काय ना? जाला तुमच्या फातोर्डान केन्ना म्युनिसिपालिटीन हे केला, तुमचे मॅपिंग केला, कितले भुरगे कामाक आसा, कितले लोक बिझनेस करता, कितले क्वालिफिकेशन आसा, जाला ह्युमन रिसोर्स मॅपिंग जाला तुमचे? ते जर मॅपिंग जावना, गव्हर्नमेंटाकडे जर डेटा नाही गोंयांत कितले भुरगे शिकला, कसले एज्युकेशन आसा, कितले क्वॉलिफाईड आसा, कितले कामाक वयता, कितले कामाक वचना, कितले अनएम्प्लॉयड आसा, कितली बायलां आसा, कितले दादले आसा, कितले बिझनेस करतात, हे जर आमच्याकडे जर डेटा ना जाल्यार आमी गोंय रिबिल्ड कशें करतले, आमी गोंय कशें साल्वार करतले, आमी गोंयकारांक एम्प्लॉयमेंट कशें दितले, गोंयकारांच्या लायव्हलीहुडाचो केअर आमी कशें घेतले जर आमच्याकडे डेटा ना? इज इट पॉसिबल विदाउट डेटा? आसा पॉसिबल ना. कित्याक हे सगळे वाऱ्यार चलता. आम्ही 50,000 जॉब दितले, आम्ही 10,000 जॉब दितले, आम्ही भुरग्यांक कंपनीज घालपाक दितले, आम्ही ईडीसी लोन दितले, हे दितले, ते दितले. आयज गोंयकार बाबडे ईडीसी लोन काडटा, बिझनेस करता, लिगल बिझनेस करता, तो मायग्रंट येता, तोच बिझनेस रस्त्याचेर करता इलिगली. आमचो गोंयकार बाबडो ते लोन भरपाकूच मरता आनी बिझनेस 1 वर्साचे भितर बंद जाता. आवय ब्लेम कोणाक करता? चळे आपले भुरगे. कितें म्हणटा, तुज्याकडे जावपाचें ना. आमी कितें म्हणटा, गोंयकाराकडे बिझनेस जायना, गोंयकार युजलेस, गोंयकार कसलोच, गोंयकाराकडे जायना. पळय त्या भायल्यांक पळय, एका पळय तेका पळय, कसो जातलो? तो लिगल करता, सगळ्यांक ते लीगल करता, तूं कॉम्पीट करपाक शकना. तो जीएसटी पे करिना, तो रेंट पे करिना, तो टॅक्स पे करिना, तो म्युनिसिपालिटीचे लायसन घेयना, तो ओरिजिनल प्रॉडक्ट हाडिना, जाल्यार आमचो गोंयकार कसो सर्वायव जाता? इम्पॉसिबल. हांव तुमकां सांगता, इम्पॉसिबल. जे कोण बिझनेस करता आसता तांकां खबर आसतली. तो बिझनेस कसलोय बिझनेस ना, तूं जनरल स्टोर जाल्यार, तुजी फार्मासी जाली, तुजी कितेंय, तुजो पेंटिंग बिझनेस जालो, तुजो कन्स्ट्रक्शन बिझनेस जालो, तुमी ह्या मायग्रंटांक कम्पीट करपाक शकना. आमी ह्या मायग्रंटांक कम्पीट करपाक शकना. इम्पॉसिबल. कित्याक
दे बिलीव इन इलिगल बिझनेस. त्यांचे सगळे डुप्लिकेट असतात. तू त्याच्या हार्डवेअर शॉपान वच इलिगल, तू सगळे डुप्लिकेट, तू त्याच्या इलेक्ट्रिकल शॉपान वच सगळे डुप्लिकेट. गव्हर्नमेंटाचो आसा कितें कंट्रोल? आसा? गोंयकार आमचे ट्रेडिशनल बिझनेसमॅन काबार झाले. एक पॉलिसी ना गोंयकार सरकाराकडे गोंयकारांक साल्वार करपाक, गोंयच्या भुरग्यांक जॉब दिवपाक. 19 इंडस्ट्रियल इस्टेट आसा. मोर दॅन 2 to 3 lakhs, मोर दॅन 2.5 lakhs लोक कामाक वयता. गोंयकार कोण ना. मॅक्झिमम 15% असतात, त्याच्या वयर ना. पॉलिसीच ना आमकां भुरग्यांक लागून काम. मागीर आमचे कितें? आमच्या भुरग्यांक एक तर भायर वच पासपोर्ट करून, नाल्यार कुटीर वच. हांगा बेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटान 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख पासून सॅलरी घेवपी लोक. पूण हे सगळे चेंज जावपाक जाय. जो सिस्टम आमचे पर्सनल लायफ अफेक्ट करता. आमकां बरे हेल्थ केअर फॅसिलिटी दिना, आमकां बरे रोड्स दिना, आमकां बरे उदक दिना, आमकां बरी लायट दिना, आमकां बरे स्कुलिंग दिना, आमकां स्किल डेव्हलपमेंट दिना, आमच्या बायलांक लागून कांयच तेंचे एम्पॉवरमेंटाक लागून करिना. जाल्यार तो सिस्टम जर आमकां चेंज करपाक जाय, जाल्यार आमकां ह्या सिस्टमान येवपाक जाय. ह्या सिस्टमान जर येतले जाल्यार आमकां फॉर नेक्स्ट 5 months डेडिकेटेडली, पॅशनेटली, ऑनेस्टली काम करपाक जाय. व्हेरी इम्पॉर्टंट. ऑनेस्टली. नाजाल्यार आमी विजय सरदेसाय भाशेन करीत, लोक आमकां पर्सीस दितले, आमकां स्टाफ दितले. हे विजयाक दिसता तो वाचला म्हणून प्रत्येकाच्या काळजांतल्यान एवरी मिनिट, एवरी सेकंड तेका लागून पर्सीस येत आसा. परिकराचे जाल्ले पळय तेच्याकून पास हे विजयाचे जावपाचे 100%. पूण आमी एज अ इंडिव्हिज्युअल, एज अ गोंयकार, हांव म्हणा तुम्ही फातोड्डा, मारगांव हे डिव्हिजन नाका, एज अ गोंयकार आमी कितें करतले? आमकां जाय तुम्ही तुमच्या सरान पोगो बिल एक्सप्लेन केला तुमकां. पोगो बिल आमी तुमच्या कडेन पॅम्पलेट्स दितले. एज अ रेव्होल्युशनरी आमकां जाय तुम्ही तुमच्या वॉर्डाचेर हे पोगो बिल घराघरान वचून एक्सप्लेन करपाक. जातले? कितल्या जाणांक जातले? हात वयर घाला पळोवया. एवरी टाइम हांव मिटिंगेक हात वयर घाला तेन्ना सगळे जाण हात वयर घालता. नेक्स्ट डे कोण नासता. एक्सक्युजीस. पर्सनल लायफ. परते पर्सनल लायफ येता. हांव हितून बिजी, हांव तितून बिजी, तितून बिजी, तितून बिजी. परते सांगता तुमचे 90% लायफ, पर्सनल लायफ इज कंट्रोल्ड बाय दिस सिस्टम. तुझ्या भुरगो जन्माक येता, पोटान आसता, आवय जेन्ना प्रेग्नंट जाता तेन्ना पासून त्याचे हेल्थ केअर फॅसिलिटी पासून तेन्ना पासून हो सिस्टम कंट्रोल करता. तो मरता पळय तेन्ना पासून कंट्रोल करता. लोकांक मुसुंडे पासून ना. सारकें? मरता तेन्ना पासून तुझे लायफ हो सिस्टम कंट्रोल करता. आनी आमी कितें म्हणटा, हे सिस्टमान आमकां पडपाचें ना आनी आमी आमच्या पर्सनल लायफान बिजी आहा. कसले पर्सनल लायफ म्हाका खबर ना. 10% उरता ते पर्सनल लायफ आनी ते 10%क लागून आमी भायर सरना. टीव्ही पळयत रावता, फ्रेंडा वांगडा वयता, टायमपास करता आनी मागीर रडटा. घरा वचून रडप. फ्रेंडा कडेन गेलो थंय रडप, बायलांक बसले थंय रडप, हॉटेलार बसलो थंय रडप, कामार गेले थंय रडप. हे सर न्हू. एवरी टाइम गाडयो मारता, रडटा, हेच करता. तो सगळो आमचो जो एंगर आसा पळय, आमचो जो राग आसा तो चॅनलायज जावपाक जाय. आमची एनर्जी चॅनलायज जावपाक जाय. जर ती जायना आमी सक्सेसफूल जावपाचे ना. आमी जो उजो म्हणटा दिस इज नॉट वायल्ड फायर. हे पेटले आनी उजो सगळे काबार जाले. हे न्हू. वेल्डिंग मारता तो उजो, परतो सांगता वेल्डिंग मारता तो उजो डिरेक्शन आसता काय ना? आसता काय ना? एका डिरेक्शनान वयता तो फुल फोकस्ड आसता, एनर्जाइज्ड आसता. तेका एक डिरेक्शन आसता, त्या डिरेक्शनान वयता तो कितें करता? डिफरंट पार्ट्स घेता आनी तो जॉईंट करता, वेल्ड करता, युनाइट करता. आमकां सेम करपाक जाय. आमचो जो उजो आसा तो उजो घेवन आमकां गोंयच्या एवरी इंडिव्हिज्युअला कडेन वचपाक जाय, वेल्ड करपाक जाय, तांकां युनाइट करपाक जाय आनी वन गोवा करपाक जाय. एक गोंयकार करपाक जाय, एक गोंय करपाक जाय. हें जेन्ना जातलें तेन्ना ह्या उज्याक मिनींग येतलो. नाजाल्यार बेश्टो उजो म्हटलो तेका मिनींग ना. बेश्ट्या वर्डाक मिनींग ना. तूं कसलोय वर्ड जावं, कितेंय जावं, आयज रेव्होल्युशनरी गोवन्स विदाउट ऑनेस्टी, रेव्होल्युशनरी गोवन्स इज झिरो. विदाउट डेडिकेशन, विदाउट सॅक्रिफायसीस, रेव्होल्युशनरी गोवन्स ह्या नांवाक काय व्हॅल्यू ना. तसोच हो उजो जर आमी सामको चॅनलायज करिना, आमच्या भितरलो राग, आमचो एंगर जो आसा तो चॅनलायज करून आमी त्या डिरेक्शनान काम करिना, जाल्यार ह्या उज्याक व्हॅल्यू ना. सो तुमकां तुमच्या कडेन सगळ्यां कडेन मागता, आमी फातोड्डा डोर टू डोर कॅम्पेन स्टार्ट करतले फ्रॉम संडे. सो आमी ग्रुपान मेसेज घालतले.
आमकां जाय तुम्ही तुमच्या वाड्याचेर तुमच्या वॉर्डान तुमच्या गांवान तुम्ही लिडर जाल्ले हांगा एकट्याच्या लिडरशिपीचेर रेव्होल्युशनरी गोवन चलना हांगा मल्टिपल लिडरशीप आसा सो आमकां जाय तुम्ही लिडर जाल्ले कित्याक हांगा जेन्ना म्युनिसिपालिटी इलेक्शन जातले आनी कसले इलेक्शन जातले तेन्ना तुम्ही त्या म्युनिसिपालिटीन वचून बसपाक जाय की नाका पॉसिबल आहा बसपाक पयलीं तुमकां ते दिसपाक जाय की पॉसिबल आसा म्हणून कितलेय करोड आसूं तेंच्या कडेन फरक पडना जेन्ना तूं वोट मारता तेन्ना लिडर कोड आसता काय ना बॉक्स आसता काय ना तेका कवर आसता काय ना बॉक्स हा तू मारता ते दिसता कोणा ना सो ती पावर आमच्याकडे आसा एटलीस्ट ती तरी पावर आमच्याकडे दिली आनी गोंयांत व्हीव्हीपॅट मशीन आहा सो झोल जावपाक मातशें डिफिकल्ट आसा जातात पूण व्हेरी रेअर सो व्हीव्हीपॅट मशीन आसा व्हीव्हीपॅट म्हटल्यार परते तुमकां सांगता व्हीव्हीपॅट मशीन म्हटल्यार जेन्ना तूं वोट मारता तेन्ना थंयच्यान एक स्लीप येता भायर ती 7 सेकंड्स उरता तुका पळोवपाक मेळटा तुवें कोणाक वोट केला आणि तेकाच लागून हे बीजेपी वोट स्प्लिट पॅटर्न यूज करता मल्टिपल कॅन्डिडेट्स दवरता मल्टिपल पार्टीज फ्लोट करता आपापले कॅन्डिडेट घालता आणि वोट स्प्लिट करपाक ट्राय करता सो आमी लोकांक कन्विन्स करपाक जाय वाय नॉट बीजेपी वाय नॉट काँग्रेस बीजेपी तर लोकांक नाकाच पूण बीजेपी सोडून परते जर काँग्रेसीक हाडले लोकांक एक्सप्लेन करपाक जाय वाय नॉट काँग्रेस वाय नॉट गोवा फॉरवर्ड वाय नॉट इंडिपेंडंट कॅन्डिडेट वाय नॉट एमजीपी वाय नॉट एनसीपी वाय नॉट आनी कसली आम आदमी पार्टी हे लोकांक आमी एक्सप्लेन करपाक जाय वोट जर स्प्लिट जाले परते बीजेपी येतले आनी आमी रेव्होल्युशनरी गोवन वोट स्प्लिट करपाक येवना आमचें काम अवेरनेस करपाचें आमचें काम आमची आयडियोलॉजी लोकां मेरेन पावोवपाची आनी आमचें काम लोकांच्या काळजांत प्लेस करपाचें एकदा तुवें काळजांत प्लेस केली एकदा तुवें काळजांत तेंच्या स्पेस क्रिएट केली की मागीर ती स्पेस आनी कोण घेवपाचो ना सो तुमचे वोटर्सा कडेन रिलेशन जाय तुमची वागणूक बरी जाय जेन्ना हांव तुमकां सांगता तुम्ही मेंबर जेन्ना हांगा डोर टू डोर चालू जातले हांगा न्यू भुरगे आसतले सो तुमच्या खातीर जे बाकीची सालसेटाची टीम आसा आमची बेनावलीची टीम आसा व्हॅल्यूची टीम आसा आमची नावेलीची टीम आसा आमची कुर्तोरीची टीम आसा जे काम करतात एक्टिवली ते भुरगे तुमच्या कडेन येतले डोर टू डोराक तुमकां सपोर्ट करतले तुमकां दाखयतले कशें डोर टू डोर करप कसो डेटा कलेक्ट करप कशें तेंच्या कडेन उलोवप कितें तेंच्या कडेन उलोवप कितें मेसेज स्प्रेड करप हें सगळें तुमकां आमी ट्रेनिंग दितले पूण एकदा तें जाल्या उपरांत तुमी ते काम फुडें व्हरपाक जाय आनी जर तुमी हें फुडें व्हरना जाल्यार आमी हे इलेक्शन जिखपाचें ना आमचें काम तेंच आमचे कडेन पयशे वाडपाक जातले ना आमच्या कडेन जर कितें आसा जाल्यार आमचें काम आसा आमचो ब्रँड आसा आमचे सॅक्रिफायसीस आसा आनी आमची पॉलिसी आसा आमचो विजन डॉक्युमेंट आसा तुमकां सगळ्यांक सांगता आमचो नेक्स्ट मंथ आमचो विजन डॉक्युमेंटाची आमची वेबसायट ओपन जातली सो त्या वेबसायटीन आमी लोकांक इनवायट करतले आमचे विजन डॉक्युमेंट जे आसा ते करपाक तेंच्यांनी सजेशन एडवायसीस आमकां दिवपाक एक्सपर्टीज दिवपाक सो तुमच्या कडेन मागता जेन्ना फातोड्डाचो आमकां कॉन्स्टिट्युएन्सी लेवलाचो आमचो मॅनिफेस्टो आसतलो आमचो विलेज लेवलाचो आसतलो आमचो स्टेट लेवलाचेर आसतलो आनी डिफरंट पॉलिसीज आसतले आमचे एग्रीकल्चर पॉलिसी आसतली ऑलरेडी आमची एग्रीकल्चर पॉलिसी ऑलमोस्ट 70-80% ड्राफ्ट जाल्ली आसा रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीचेर आमची पॉलिसी ड्राफ्ट जाल्ली आसा पब्लीक ट्रान्सपोर्टाचेर जाल्ली आसा पीडब्ल्यूडीचेर जाल्ली आसा इलेक्ट्रिसिटीचेर जाल्ली आसा डिफरंट पॉलिसीज हेल्थकॅराचेर पॉलिसी ड्राफ्टिंग चालू आसा सो डिफरंट पॉलिसीचेर काम आमचें चालू आसा त्या पॉलिसी मेकिंगेक जर कोणाक तुमच्या भितरल्यांक जर इन्वॉल्व जावपाक जाय तुमकां जर भितर कॉन्ट्रिब्युशन दिवपाक जाय कित्याक रेव्होल्युशनरी गोवन्स म्हटल्यार आमी सगळे रेव्होल्युशनरी गोवन्स म्हटल्यार कोण तरी आनी कोण तरी बसला खंय तरी आनी तो आमकां सपोर्ट करतलो अशें न्हू आमी सगळ्यांनी भितर पार्टिसिपेट जावपाक जाय आमच्या कडेन पयशे ना भायल्यान कोण तरी फॉर्म हाडले आनी आमकां लागून पॉलिसी क्रिएट करून दी म्हणून सांगपाक बाकीच्या भशेन आमची पॉलिसी आमकां करपाक जाय आनी ती रिअलिस्टीक आसपाक जाय बेश्टे तोंडान कितें सांगलें ती पॉलिसी आउट केली आनी ती पॉलिसी मागीर करपाकूच जायना मागीर लोकांच्या गाळयो पडटा तशें आसपाक जायना ती पॉलिसी गोंयची पॉलिसी गोंयकारांनी करपाक जाय आमकां कितें जाय आमकां कितें ना तें आमी डिसायड करपाक जाय आनी हें जर करतले जाल्यार तुमकां पयलीं म्हटल्यार लोकां कडेन पावचें पडटलें फातोड्ड्याचे घरान घर एवरी गोंयकाराच्या घरा तुमी पावपाक जाय आनी मोस्ट इम्पॉर्टंट जितली मायग्रंटांची इल्लीगल वोटिंग आसा पळय ती कॅन्सल करपाक जाय ती कॅन्सल करपाक आमकां परती फातोड्डा आनी मारगांव तर तुमी जाणा मोदी डोंगर आख्खो कितले मारगांव म्हाका दिसता मोर दॅन 10,000 मायग्रंटांची वोट बँक आसा फातोड्डा मोर दॅन 6,000 मायग्रंटांची वोट बँक आसा ही ऑलरेडी आमच्या कडेन डेटा काडलेलो आसा पूण तो आतां कॅन्सल करपाक जाय तो कॅन्सल करतले जाल्यार आमकां तुमचे वॉर्ड लेवलाचे जे तुमचे भुरगे आसतले तुमच्या बुथाचेर जे भुरगे आसतले पळय त्या भुरग्यांचो हेल्प लागतलो फॉर मार्किंग फॉर कंप्लेंट फायलिंग तेका लागून तुमचे पार्टिसिपेशन आमकां जाय पडटलें एवरी कॉन्स्टिट्युएन्सीन जातलें बाकीच्यांनी ऑलरेडी स्टार्ट केला पूण तुमचो मारगांवचो डेटा काडलेलो आसा फातोड्डाचो डेटा आमी काडलेलो आसा पूण तो डेटा आतां कंप्लेंट घालपाक तुमी सगळ्यांनी वांगडा येवपाक जाय आनी वांगडा बसून तें करपाक जाय रेडी आसा तुमी करपाक
हे जर कॅन्सल जालें हांव तुमकां सांगता गॅरंटी दिता जर आमी 6,000तली 2 ते 3,000 कित्याक बिचोले आमी ट्रायल बेसिसाचेर 140 इलेक्शन कार्ड्स घातलेले भितरली 119 आमी कॅन्सल केली आउट ऑफ 140 सो जस्ट इमेजिन मोर दॅन 80%. आमी जर 6,000तली फातोर्डाची जर आमी 2,000 पासून जर कॅन्सल केली जाल्यार तो गोंयकार कितलोय पट्टेवालो असो तो आमकांच वोट करतलो बरोवन घ्या. कित्याक जेन्ना आमी 2,000 मायग्रंटांची वोट बँक कॅन्सल करतले दॅट मिन्स आमी 2,000 गोंयकारांचे ऑपॉर्च्युनिटी ओपन करता. येस ऑर नो? ऑपॉर्च्युनिटी टू जॉब, रायट टू लँड, हाऊसिंग, एज्युकेशन, स्कीम्स, बिझनेस सगळे ऑपॉर्च्युनिटी आमी ते गोंयकारांक दिता. सो 2,000 इज नॉट अ जोक. सो एवरी सिंगल वोट जे कॅन्सल जाता पळय ते गोंयकाराक बेनिफिशियल आसा ते करपाकूच जाय आमी. सो तेका लागून तुमचे टीम्स रावपाक जाता. तुमचे आमच्या आयची मेंबर्स मिटींग जाल्या उपरांत तुमचे बारीक मेंबर्स मिटींग जातले त्या मिटींगेक तुमी प्लॅन करपाक जाय, बसपाक जाय, डिसायड करपाक जाय आनी तुमकां जो सपोर्ट लागतलो जे तुमकां गायडन्स लागतले ते दिवपाक सदांच आमी आसा. तेवढीन बाब हांगा लागींच आसा, हांवूय आसा लागीं, बिरेशूय लागींच आहा. सो तुमकां केन्नाय कितें लागतलें तेन्ना तुमी आमकां उलो मारपाक शकता. आतां तुमकां हांव विचारता एज अ मेंबर, एज अ रेव्होल्युशनरी तुमकां कितें क्वेश्चन्स आसा जाल्यार तुमी विचारपाक शकता आमकां. कितें एनी क्वेश्चन कितेंय क्वेश्चन आहा तुमकां विचारपाक जाय, तुमकां डावट आसा, कित्याक जेन्ना तुमी हांगाल्यान वॉकआउट करतले तेन्ना तुमचो मायंड क्लियर जाय, तुमचो डावट क्लियर जाय आनी तुमकां तो कॉन्फिडन्स जाय. जेन्ना तुमचो मायंड क्लियर जातलो तेन्नाच तो कॉन्फिडन्स येतलो. आमकां फेक कॉन्फिडन्स नाका. फेक कॉन्फिडन्स कोणूय दाखोवपाक शकता पूण जेन्ना तुमचो मायंड क्लियर आसता तेन्ना तो कॉन्फिडन्स आसता तो खरो कॉन्फिडन्स आसता आनी तो कॉन्फिडन्स सगळें आख्खें लायफ चलयता, आख्खें कितें आहा पळय वर्ल्ड चलयता. सो तेका लागून तो क्लॅरिटी ऑफ मायंड घेवन वता. सो तुमकां कितें डावट आसा क्वेश्चनार विचारपाक शकता. एनी क्वेश्चन, एनी डावट, इवन रिपोर्टर्स कॅन आस्क. 80% आहा न्हू इंडस्ट्रियल स्टेट्स हय. आहेत. You must also get on hotel industry. Yes, sir. Because our whole coastal hotel industry is a big, huge industry. Yes. And nobody is taken for employment. Correct. So please research on it. Yeah. Because the salaries also they are paying are less. Where we are once work in Dubai, they are getting high salaries, but and they are charging same amount for the customers for the rooms. But here they are charging double, but they are paying less salary for Yes, our correct. ही जी पॉलिसी आहा पळय जे सॅलरीचेर आसा पळय तेचेर आमची एक पॉलिसी येतला, स्पेशल पॉलिसी येता आमची लेबर पॉलिसी येता. ते लेबर पॉलिसीन आमी सॅलरी स्ट्रक्चर डिफायन करतले फॉर एवरी इंडस्ट्री आनी हॉटेल इंडस्ट्रीक लागून आमचो स्पेशल एक डिफरंट विजन डॉक्युमेंटान एक स्पेशल चॅप्टर आसा ऑन हॉटेलान फक्त आमी जॉब मागना. आमी हॉटेलान सगळे सर्वीस जे प्रोवायडर्स आसा तुजे हॉटेलान कितें कितें लागता जेवपाक मेन म्हटल्यार तुका फूल सगळे ग्रोसरीज लागले, तुका व्हेजिटेबल्स लागले, तुका बाकी मीट लागले, तुका पेपर कप्स लागले, सगळे बाकीचे जे आसा पळय तुका जे सप्लाय आसा पळय जे परचेस डिपार्टमेंट करता ते मॅक्झिमम आमी लोकलांक ट्रेन करून लोकलां कडल्यान परचेस करपाक आमी मॅन्डेटरी करते हॉटेलान. मागीर जॉब ट्रेनिंग जाल्या उपरांत भुरग्यांक ट्रेनिंग, मागीर तांकां जॉब आनी प्रॉपर सॅलरी विदाउट एक्सप्लॉयटेशन, विदाउट हॅरेसमेंट तांकां थंय काम मेळपाक जाय आनी उरपाक जाय. तेका लागून स्पेशल आमची सर हॉटेल इंडस्ट्रीचेर एक स्पेशल विजन डॉक्युमेंट येतला. तेतून पासून आमची कॅटेगरीज आसता. जेन्ना आमची वेबसायट लॉन्च जातली तेन्ना तुमकां कितें इनपुट्स दिवपाक जाय, सजेशन दिवपाक जाय, तुमी हॉटेल इंडस्ट्रीचेर दिवपाक जाता. येस पार्टी रजिस्ट्रेशन जे आसा ती खंय म्हणटा पावला सर ते लास्ट स्टेजीर आसा पूण होल्डिंगेर दवरला. सो आमकां खबर ना कित्याक जालां. आमी 2 RTI घातले, ते 2 RTIचे पासून आमकां काल एक रिप्लाय येयला तेंच्यांनी. कित्याक आमी रिप्लाय केल्या उपरांत जी आमी RTI घातली तेंच्या कडेन मागले की आमचे स्टेटस खंय जाल्यार तेंच्यांनी आमकां जो फर्स्ट आमी RTI केल्ली सेम रिप्लाय आमकां परतो धाडला की तुमी रिप्लाय फायल करा आनी पेपरार नोटीस घाला, जे आमी ऑलरेडी केला. सो आमकां खबर ना फॉर वॉट रिजन तेंच्यांनी होल्डिंग धरला, कित्याक तेंच्यांनी रिजेक्ट तरी करूंक ना. जर आमचे अनकॉन्स्टिट्युशनल आसले जाल्यार ते रिजेक्ट करपाचे, ते फक्त डिले टॅक्टीक करता. आनी आमकां 100% गॅरंटी आहा की जी पार्टी कॉन्स्टिट्युशनल वेन आमी रजिस्ट्रेशनाक घातल्या ती 100% जातली. आमी सुप्रीम कोर्टान पासून वचपाक रेडी आसा पूण पार्टी रजिस्टर आमी करतलेच, कित्याक आमी कांय इलिगल करूंक ना, अनकॉन्स्टिट्युशनल करूंक ना. आमच्या गोंयकारांक लागून जर आमी रायट मागता जाल्यार इट इज नॉट अनकॉन्स्टिट्युशनल. कित्याक आंध्र प्रदेशान गव्हर्नमेंटान पॉलिसी काडल्या, नॉट पॉलिटिकल पार्टी. आमी जर बेश्टे उलयला
गव्हर्नमेंटान 80% प्रायव्हेट जॉब मागला. हरियाणात होच बीजेपीचो गव्हर्नमेंट आसा, तेंच्यांनी 75% जॉब्स टू लोकल्स मागला. बिहारान तेंच्यांनी आपणाक झारखंडी आसा तेंच्यांनी डिफाइन करपाक 1932 ची तेंच्यांनी डेडलाइन दवरल्या. अशे डिफरंट हे आसा. कर्नाटकान 100% सी ग्रेड जॉब टू कन्नडिगास म्हणून आसा. जाल्यार आमी काय अनकॉन्स्टिट्यूशनल मागोवंक ना. सर एका लागून आमी तेंच्या नेक्स्ट रिप्लाय रावता. आमी तेंच्या कडेन आतां चड करून आमी दिल्ली वचून पर्सनल विजीट करून आमी पळयतले आनी जर जायत जाल्यार आमी सुप्रीम कोर्टान सुद्दां वयतले. नाव सेम आसतलें रेव्होल्युशन. सर हेच नाव आमी घातला रेव्होल्युशनरी गोंस पार्टी म्हणून. सो एकदा ते फायनल प्रोसेस जाल्या उपरांत आमी सिंबॉल आमच्या कडेन मागता ते सिंबॉल दिवपाक. सो आमी 2-3 आमची सिंबॉल आहा ती सिंबॉल आमी तेंकां दितले आनी तेंची सिंबॉल्स आसतली थोडी. सो मागीर सिंबॉल फायनल जातले. पूण तेच्या पयलीं फायल तेंच्यांनी मातशी क्लियर करपाक जाय. तेंच्यांनी ती होल्डिंग धरल्या आनी आमी जाणा इट इज बिकॉज ऑफ पॉलिटिकल प्रेशर आनी काय ना. जर विजयाची फायल 3 म्हयन्यान जावपाक शकता जाल्यार रेव्होल्युशनरी गोंसाची जावपाक जाय आसली, पूण ती जायना. आनी तुमचे कॅन्डिडेट जे आसताले Yes, sir. कशे तुमी डिसायड करता? सर आमचे कॅन्डिडेट सिलेक्शन व्हेरी सिंपल प्रोसेस आसा. जितून आमी पयलीं म्हटल्यार बूथ लेवलाचेर आमचे टिम्स काडटा. सो आतां फातोड्डा आमचो कॅन्डिडेट आमी इतल्यान सिलेक्ट करचे ना. जो मेरेन बूथ लेवलाचेर आमचे रेव्होल्युशनरी जायना तो मेरेन आमी कॅन्डिडेट सिलेक्शन करचे ना. एकदा बूथ लेवल सगळे ऑलमोस्ट 90% बूथ लेवलाचेर आमचे भुरगे जाले. रेव्होल्युशनरी जाल्या उपरांत आमी तेंची मिटींग घेतली आनी आमी तेंकां डिसायड करपाक लायतले की तेंचो कॅन्डिडेट कोण आसपाक जाय. आनी मॅक्झिमम टायम्स आमचो जो कॅन्डिडेट आसता तो भुरगो जो ग्राउंडाचेर वावरता, जो भुरग्यांक टीम बिल्डिंग त्याची कॅपेबिलिटीज आसता, तेका रिपोर्टिंग सिस्टम आसतले, हे सगळे करूनच आमी जो भुरगो ग्राउंड वर्क करता तोच कॅन्डिडेट आसतलो. कित्याक आमकां असो कॅन्डिडेट नाका जो घरा बसला हेंच्या भाशेन आनी लोकांक आपल्या दारार आपयता. आमकां जाय आमचो कॅन्डिडेट लोकांच्या दारार गेल्लो. सो जे भुरग्यांकूय सांगता, फातोड्डाचे भुरगे, मारगांवचे भुरगे आहा तांकां सांगता की तुमच्या भितरलो कोणूय कॅन्डिडेट जावपाक शकता. आमकां पयशांची गरज ना की तुमच्या कडेन करोड आसा ना, तुमच्या कडेन आनी कितें आसा म्हणूनच आमी तुमकां कॅन्डिडेट करतले. तुमचो हार्डवर्क, तुमचे टीम बिल्डिंग, तुमची कॅपेसिटी, तुमचे कॅरेक्टर, तुमचे जर क्रिमिनल असले आमच्या भाशेन फेक न्हू पूण ओरिजिनल जर केसीस ना जाल्यार तुमी कॅन्डिडेट जावपाक शकता. आनी आमकां जाय तुमच्या भितरलोच कोण तरी कॅन्डिडेट आसतलो. दुसऱ्याक वोट दाखोवनाका की तेका आमी टिकेट दिवया, एका टिकेट दिवया, हें जावपाक जायना. कित्याक आमकां आमचो भुरगो लोकां मेरेन पावलो जाय, लोकांचे इश्यूज समस्या जाणून घेतलोच भुरगो आमकां जाय. आनी सो त्याच प्रोसेसान आमचो कॅन्डिडेट सिलेक्शन जातलें. ऑलमोस्ट थोडे 10-12 कॉन्स्टिट्युएन्सी आमचे मिटींग जाला. लोकांनी भुरग्यांनी कॅन्डिडेट फायनल केल्ले आसा आनी ते कॅन्डिडेटाक ऑलरेडी आमी काम दिल्लें आसा. फक्त डिक्लेरेशन करपाचें उरलेलें आसा. येस, आनी कोणाक भुरग्यांक क्वेश्चन? कितें क्वेश्चन्स आहा तुमकां आनी? क्वेश्चन आहा कोणाक? आनी आमी 40 सिटां घालता. आमी कोणाकडेन मत जायना तुमकां क्लियर करता. खुबशे आमकां पॉलिटिकल पार्टी अप्रोच जाता, मत जाय ते आमकां सांगता की तुमच्या कडेन एकट्या कडेन बॅटल झगडपाक जावचें ना, तुमकां गव्हर्नमेंट फॉर्म करपाक जावपाचो ना म्हणून आमकां खुबशे एक्सपर्टूय सांगतात, खुबशे इंटेलेक्च्युअल सांगता, खुबशे पॉलिटिकल पार्टीचे लिडर पासून सांगता. जावचो ना की जातलो? जातलो न्हू. जेन्ना आमकां दिसता जातलो तेन्ना जातलो. आमकां ज्या मनशाक आपल्या स्वताच्या पॉलिटिकल पार्टीचेर, आपल्या स्वताच्या कॅडराचेर विश्वास ना पळय, तो आमकां घेवन कितें करतलो? तांकां दिसना ते इंडिव्हिज्युअल शिकतले म्हणून भीक मागत भोंवता. विजय सरदेसाय भीक मागता, काँग्रेस भीक मागता, आप भीक मागता, एनसीपी भीक मागता, एमजीपी भीक मागता. भीक मागता भिकारी कशे भोंवतात. फक्त कॉम्प्रोमायज करपाक, एकामेका वांगडा गठबंधन करपाक, कॉम्प्रोमायजाचो सरकार हाडपाक आनी मागीर तूं सीएम जा, हांव 4 मागीर आतां 2 आसा डेप्युटी सीएम. फुडल्या फावटी जर असल्यांचो सरकार येयलो जाल्यार 5 डेप्युटी सीएम आसतले. 5 डेप्युटी सीएम आसतले. तूं खा, हांव खाता, सगळे जाण खावन चोरून काबार करया, कोणाक काय म्हणपाचें ना. सेम जातलें. सो लोकांनी डिसायड करपाक जाय. आनी आयज आमच्या कडेन भीक मागता जाल्यार रिजन आसा, कित्याक आयज रेव्होल्युशनरी गोंसा कडेन ती पावर आसा. आमच्या कडेन पयसो ना पूण आमच्या कडेन ती पावर आसा. ताका लागून आमच्या कडेन एवरी डे मेसेज धाडीत आसता की मातशें पळया, मातशें उलया. आमी कोणा कडेन उलोवंक ना अजून मेरेन आनी ह्याय फुडें उलोवपाचें ना. आमी केजरीवाला कडेन एक मीट घेतली, म्हाजी दिल्ली पर्सनल मीट जाल्ली. तेन्ना हांवें केजरीवालाक डायरेक्ट सांगला, फर्स्ट टायम सांगता हांव लायव्ह व्हिडिओचेर, हांवें डायरेक्ट ताका सांगलें, जर तुका गोंयांत बीजेपी नाका, जर तूं एंटी बीजेपी जाल्यार तूं आम आदमी पार्टीचे सीट गोंयांत एकूय घालचो ना. येस ऑर नो? क्लियर कट ताका सांगलें की तुका जर बीजेपी
नाका जाल्यार तूं सीट घालचो ना, कित्याक तुजे गोंयान एक्झिस्टन्स काय ना. तुम्ही फक्त आतां पोटल्यो वाडला, ते पोटल्यो वाडपाचे पयलीं खबर, मागीर तेणी पोटल्यो विटले वाडले, बॅनर लायले, पूण ते डजंट मॅटर, काय जावपाचें ना. पूण बाकी खंयच्या लिडरा कडेन हांव केन्ना बसोंक ना, केन्ना उलोवंक ना आनी उलोवचोय ना. दिल्ली गेल्लो डिफरंट कामाक, तेका मेळपाचो, कोणे तरी मिटींग फिक्स केली, पूण त्या मिटिंगेक हांवें क्लियर कट तेका सांगलें की तुम्ही लास्ट टायम आम आदमी पार्टीन आमी काम केलें, तुम्ही जी फोटिंगपणां केल्या पळय ती फोटिंगपणां आमी केन्ना विसरपाचें ना. विजयान जो घात लोकांकडे केलो पळय तोच घात ह्या आम आदमी पार्टीन लास्ट टायम जे हार्ड वर्किंग ऑनस्ट भुरगे असले, गोंयकार असले, ते गोंयकारांकडे केला आनी ते आमी विसरपाचे ना. आनी कितें क्वेश्चन्स कोणाक? म्हाका एक आमी डेडलायन दवरला बाय तुमकां बाकीच्यांक आतां सप्टेंबर एंड हो मंथ एंड जाता म्हणसर डोर टू डोर कंप्लीट जावपाक मॅक्सिमम कॉन्स्टिट्युएन्सीन 70 to 80% डोर टू डोर कंप्लीट जाल्ली आसा. 37 कॉन्स्टिट्युएन्सीन आमचे सध्या काम चालू आसा. आयज फातोर्डा 38 आनी मारगांव 39. सो एकूच आमचे उरता मोर्मुगांव, तेची मिटींग नेक्स्ट वीक आसा. सो तें जाल्या उपरांत आमचे ऑल 40 कॉन्स्टिट्युएन्सीन काम चालू जातलें. पूण तुमकां एटलीस्ट बाय ऑक्टोबर एंड हे 15 हे कितले 10-12 दीस उरला, 10-13 दीस आनी ऑक्टोबराचे दीस आसा पळय ते ऑलमोस्ट 40-45 डेज आसा मेळटा. सो तितून तुम्ही डोर टू डोर कंप्लीट करपाक जाय. जातलें पॉसिबल आहा. फातोर्डा इज व्हेरी स्मॉल कॉन्स्टिट्युएन्सी. जर आमी टोपोग्राफी घेतली, जर आमी एरिया घेतली, एरिया वायज व्हेरी स्मॉल, बाकीच्या भाशेन ना. तुमकां खंय आपा टिकेट मेळना म्हणून क्विट केलो. हय, लोक भरपूरशे आम आदमी पार्टीचे थोडे सांगतात की आमी आपाक टिकेट मेळोंक ना म्हणून हांवें क्विट केली म्हणून. हांव सांगपाक सोदता डिसेंबरान टिकेट वाटलेल्यान आनी आम आदमी पार्टी म्हाका टिकेट दिवंक नासली आनी हांवें आम आदमी पार्टी इलेक्शनाचो लास्ट वोट जेन्ना पडला पळय तेच्या नेक्स्ट डे हांवें आम आदमी पार्टी सोडला. जर आमी हांव टिकेटीक लागून जर काम करतालो जाल्यार जेन्ना टिकेट डिक्लेअर जालें तेन्नाच हांव पार्टी सोडून खंयच्या तरी दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीक जॉयन जावपाक नाल्यार घरा तरी बसपाचो. प्रूफ सगळे आसा. इलेक्शनाच्या लास्ट डे पासून म्हाजे फोटोज आसा, पोस्ट आसा, सगळे चेक करपाक शकता कोणाक जाय जाल्यार. येस सर. यूकेच्यान एक असो प्रचार चल्ला की आमगे आरजे आहा ती इज अ सिस्टर कन्सर्न ऑफ RSS. मोठ्यान चल्ला तो. ताका लागून आमकां जाय जवळचें पडटा ऑन द फेसबूक एंड ऑल. सारकें. येस सर. या सर तेचो आन्सर कर सर. हेचे दोन गजाली आसा. आमी सावथान पावले की आमी RSS जाता, हिंदू लोकेलिटीन पावले की आमी चर्च फंडेड जाता. सो आमकां कळना, आमी कन्फ्यूज जाला आमी कोण फंडेड ते, चर्च फंडेड काय RSS फंडेड. तर हितून पळोवपाक गेल्यार हेंच्या कडेन प्रूफ काय ना. जर आमी RSS आसले, हांवें ओपन स्टेजीर एवरी टायम हांव सांगता, परतेय सांगता, लायव्ह व्हिडिओ चालू आसा, जर कोणा कडेन आमी RSS फंडेड नाल्यार RSS म्हाज्या फॅमिलीचो पासून जर बॅकग्रावंड आसा जाल्यार कोणें तो प्रूव करचो, एक फोटो तरी दाखोवचो. RSS वांगडा सर्टिफिकेट सोडूनच ती एक फोटो तरी प्रूव करचो. जेन्ना प्रूव करतले तेन्ना हांव रेव्होल्युशनरी गोवन्साच्यान तेच दीस सेम मिनीट हांव ट्वीट करतो. सेम मिनीट. पहिले म्हटल्यार एक सांगपाक सोदता, आमचो जो अकाउंट आसा, सोसायटी अकाउंट, आमकां फॉरेन फंडिंग घेवपाक अलाउड ना. आमच्या एका भुरग्यान 30,000 रुपया घेतलेले बिझनस करपाक, पोल्ट्री फार्म घालपाक. तेका भायल्यान फंड येयल्लो 30,000 रुपया. ताका गोंयकारान धाडलेले, आमी अपील केल्ली म्हणून. तेका 8 दीस सायबर क्रायमान वचून बसयलो. 30,000 रुपया. 30,000 रुपयाक लागून त्या भुरग्याक वाळपयच्यान रायबंदरा सायबर क्रायमान 8 दीस व्हरून बसयलो आनी इन्क्वायरी करता. सरकार SP लायला, SP सोबीत सक्सेना, ते SP क्रायम ब्रांचाच्या 30,000चे इन्व्हेस्टिगेशन करपाक लायला. आयज आमकां जो फंड येता, तुमकां क्लियर कट सांगता, आमकां लोक डोनेट करता. इट इज नॉट इन क्रोर्स. आमकां आमचे पॅम्पलेटाचे आयज आमी लास्ट टायम आमी आरती बुक प्रिंट केले, ते आरती बुक प्रिंट करपाक पासून आमकां एडवर्टिजमेंट घेवचे पडले, कित्याक आमच्या कडेन सादे ते 1 लाखाचे आरती बुक्स प्रिंट करपाक पासून आमच्या कडेन पयसो नासलो. जेन्ना भुरग्यांक येता, भुरगे काम करता, तांकां विचार आमी तांकां बॅनर्स कशी दिता. 20 बॅनर, 25 बॅनर
फुल कॉन्स्टिट्युएन्सी. कित्याक आमच्या कडेन पयसो ना तितलो. आमच्या कडेन जर पयसो आसलो जाल्यार तुमकां सगळ्याक आम आदमी पार्टी भशेन आमचे पोस्टर्स दिसपाचे काय ना. आमी पयसो घेवन कितें करतले? आमकां जर इलेक्शन जिखपाक जाय जाल्यार आमच्या कडेन जो पयसो आहा तो मोडटले आसले काय ना आमी? हा, तुमकां आतां फातोड्डा तुमकां आतां मिटिंगेक येवपाक पयशे दिला आमी? जे भुरगे इतले आतां डोर टू डोर भोंवतात दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे तांकांय आमी पयशे दिना. आमी कितें दिता तांकां बॅनर दिता, पॅम्पलेट दिता, ते पासून कोण तरी आमकां डोनेट करता. तो भायल्यान करता नाल्यार गोंयच्यान करता. खंयच्यानूय करूं आनी बींग अ गोंयकार कोण आमकां खंयच्यानूय सपोर्ट करूं आमकां फरक पडना. तो एनआरआय आसूं, तो गोंयकार गोंयान रावलो आसूं नाल्यार आनी खंय आसूं, जो गोंयकार पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आमी जो डिफायन केला तो आमकां खंयच्यानूय सपोर्ट करता. इट इज वेलकम. पूण एक तुमकां सांगपाक सोदता, लोक जे हे दाखयता की रेव्होल्युशनरी गोवन्सा कडेन करोडांनी रुपया आसा. आमच्या अकाउंटार आयच्या दिसा म्हाका दिसता 6 to 7 lakhs रुपीज आसतले. जस्ट 6 to 7 lakhs. ते पासून आतां फुडल्या ह्या बॅनर आनी हेंची बिलां जर पे करीत जाल्यार 2 ते 3 लाख रुपया उरतले. सो ह्या कंडिशनान आमी इलेक्शन झगडटा. आमी जाणा आमी कशे दीस काडटा ते. पूण आमकां गॅरंटी आसा की आमी हे इलेक्शन जिखतले आनी आमी हिस्ट्री क्रिएट करतले गोंयानूच न्हू वर्ल्डान. विदाउट फंड इलेक्शन आनी तुमच्या कडेन मागता की तुमचे हे जे रेव्होल्युशन आसा आमकां तुमकां डायरेक्ट सांगता आमकां भरपूर माफियाज डिफरंट जे बिझनस आसा तेंच्या कडल्यान आमकां भरपूर ऑफरी येयला. पॉलिटिकल पार्टी कडल्यान ऑफरी येयला. डिफरंट बिझनस जे करता इलिगल करता तेंच्या कडल्यान आमकां ऑफरी येयला फंड घेया म्हणून. पूण आमी तेंच्या कडल्यान फंड एक्सेप्ट करूंक ना. रिजन इतलेंच, हांव एकूच गजाल बिलीव करता ती म्हटल्यार ही जी एक युनिवर्सल पावर आसा हे तुमी सगळ्यांनी प्लीज सारखे आयका. ही जी युनिवर्सल पावर आसा जी हे युनिवर्सल पावर हे रेव्होल्युशन ही चळवळ ड्रायव्ह करता. आमच्या भुरग्यांक 4.5 वर्सां सेफ दवरला, तेंच्या फॅमिलीक सेफ दवरला. ती युनिवर्सल पावर खंय तरी आमकां पयस आसा आनी आमचेर हात दवरून आसा. जेन्ना आमी खंय तरी चिटींग म्हटल्यार हेचो मिनींग इतलोच की एवरी सिंगल मिनीट एवरी सिंगल सेकंड ती युनिवर्सल पावर तो देव कसलोय खंयचोय देव जावं, तो जेजू जावं, तो गणपती जावं, तो शंकर जावं, तो अल्लाह जावं, कोणूय जावं, तो देव ती युनिवर्सल पावर आमकां एवरी सेकंड आमचेर वॉच दवरून आसा. तेकाच लागून हे मुवमेंट इतले ह्या लेवलाचेर पावला विदाउट फंड्स आनी इतले भुरगे सेफ आसा. सो जेन्ना आमी चिटींग करतले ते क्लोज रुमान करूं नाल्यार ओपन पब्लीक प्लेसीर करूं. जेन्ना आमी चिटींग करतले, जेन्ना आमी ते युनिवर्सल पावरा कडेन डिसऑनस्ट जातले, जेन्ना आमी तिका फटयतले तेन्ना जो आमचेर हात आसा पळय तो हात ती काडटली आनी आमी काबार जातले. सो आय बिलीव इन दॅट. सो तेका लागून आमी केन्नाच इतले तुमकां गॅरंटी दिता की आमचे भुरगे केन्नाच चिटींग करपाचे ना, डिसऑनस्ट जावपाचे ना. आमी 13 कितें 14 स्क्रॅप यार्ड पोमा ह्या विलेजीन आमी डेमोलिश केले. रेव्होल्युशनरी गोवन्साची इतली वर्सां कोणें करूंक ना. करोडांचे ऑफरी भुरग्यांक येयले. करोड, नॉट लॅक्स, इन क्रोर्स भुरग्यांनी घेवंक ना. जे भुरगे जेंच्या कडेन पेट्रोल घालपाक पयशे ना, जे भुरगे जॉबलेस आसा, ज्या भुरग्यांक फाल्यां घरांत कितें हाडटलो काय ना हें खबर ना, त्या भुरग्यांक करोड रुपया घेवन सुशागत आपले लायफ सेट करपाक जाताले. सो त्या भुरग्यांची तुमच्या कडेन मागता जेन्ना आतां फातोड्याची न्यू टीम, मारगांवची न्यू टीम जेन्ना काम करतली तेन्ना तुमी जे कितें करतले तेचो इफेक्ट फूल रेव्होल्युशनरी गोवन्साचेर चलतलो. सो डोर टू डोर करतना प्लीज कोणें लिकर घेवन अल्कोहोल कंज्यूम करून वचपाचें ना. वचोन थंय गाड्यांचेर सिगार मारपाची ना, गुटखा घेवन वचपाचें ना, ड्रग्स करपाचें ना, चेडवांची फकाणां करपाचें ना. हे प्लीज केअर घेवपाक जाय. लोकां कडेन उलयतना हंबल रावप. कोणें कितें म्हटलें जाल्यार प्लीज तेका आर्ग्युमेंट करून परतें उत्तर दिवन येवं नाका. तेका थँक्यू म्हणा, देव बरें करूं म्हणा, वॉकआउट करा. कोणेच आर्ग्युमेंट करचें न्हू. कित्याक तुमचें नांव जर पिड्ड्यार जालें जाल्यार फूल रेव्होल्युशनरी गोवन जितले 4.5 वर्सां वावरता तेंचें नांव पिड्ड्यार जातलें. सो एवरी मन एवरी इंडिविज्युअल जो आपणाक रेव्होल्युशनरी म्हणटा पळय तेचेर रेव्होल्युशनरी गोवन्स ब्रँड नेम आसा पळय ते डिपेंडंट आसा. सो प्लीज बी रिस्पॉन्सिबल. पांयां पडटा. 4.5 वर्सांची मेहनत घालो नाका. जर कोणाक हें जायना, पॉसिबल ना, तेका जर पिवन वचपाकूच जाय, प्लीज त्या टिमी वांगडा वचो नाका. तूं घरा राव, तूं सपोर्ट कर, तूं मोबायल वेल्यान शेअरिंग कर, कितेंय कर, लोकां फुडें वचो नाका. गुटखा खावन ना, सिगार घेवन प्लीज. येस, आनी कितें क्वेश्चन सर? पब्लीक क्वेश्चन आहा. सपोज पार्टी रजिस्ट्रेशन जावपाक डिले जावन जर इलेक्शन लागले जाल्यार आमची रेव्होल्युशनरी गोवन्साची कितें फुडली? आमचो प्लॅन बी रेडी आसा. तो पब्लिकली हांव सांगपाक शकना, पूण प्लॅन बी इज रेडी. आमी इलेक्शनाक देंवता 100% आनी आमी सरकार करता इतलें आमकां खबर आसा. आनी कितें क्वेश्चन म्हणा?
कितें क्वेश्चन कितें डाउट? आमकां जाय तुमी उलयल्ले, जितले तुमी उलयतले, जितले तुमचो माइंड क्लियर जातलो, डाउट क्लियर जातले, तितले तुमी स्ट्रॉंग जातले. प्लीज या What is your view on NRC and CA? तेचेर सध्या तरी हांव तुका काय सांगपाक शकना, कित्याक हो व्हेरी कॉम्प्लिकेटेड इश्यू आसा. सध्या आमी जे घेवन आसा ते पोगो बिल जे आमच्या हातीन आसा, जे आमी असेंब्लीन पास करपाक शकता, तेचेर आमचो फूल फोकस आसा. सो पोगो बिलान आमी गोंयकार कोण तो डिफायन केला. सो जे नॅशनल लेवलाचेर जे पॉलिसी जातले, जे आमी सध्या काय करूं शकना, तेचेर हांव उलोवन कन्फ्युजन आनी क्रिएट म्हाका करपाचें आनी हांव करचोय बीन. आयज पेट्रोलाक लागून प्रोटेस्ट जातात गोंयांत. तो बैलगाडी चलयता आनी कितें चलयता. व्हॉट्स द यूज? पब्लिसिटी स्टंट. गोंयांत रावन हे 4 कोटी प्रोटेस्ट करून पेट्रोल सवाय जातलें? सो आमच्या हातीन आहा तें पयलीं आमी करया, सरकार करया. लेटर ऑन जे बाकीचे इश्यूज आहा पळय नॅशनल लेवलाचेर, जे सरकाराच्या थ्रू आमी लढपाक शकता पळय ते लढया. कित्याक गोंयकारांक युनायट करता. Yeah, any other questions? आमचे जे पोगो बिल आमी घातला भितर रिलीजन खंयच मेन्शन करूंक ना. सो तो हिंदू जावं, मुस्लिम जावं, क्रिस्तांव जावं आनी कोणूय जावं, तो 1961 डेट आसा आमची. सो तेच्या पयलीं कोणूय आसूं, तो मागीर तेजे सरनेम तो थोडे आतां चौधरी म्हणून आसा ते गोंयांत पयलीं आसले, थोडे यादव म्हणून आसा ते पयलीं. एका आमचो मारुतीचें देवूळ आसा हांगा पणजे, तुमी जाणा बस स्टँडाचेर मारुतीचें देवूळ आहा न्हू. सो थंयचो एक तो भितर देवळाचो मास्टर कोण तरी आहा तो तेचें नांव यादव. तो 1914 गोंयांत येयली तेजी फॅमिली. हार्टकोर आरची सपोर्टर, डेली देवा कडेन वचता आनी रेव्होल्युशनरी गोवन्स आनी आमच्या सगळ्या भुरग्यांक लागून मागता. सो आमचे सिंपल कट ऑफ डेट आमी कॉम्प्लिकेशन करया नाका. कित्याक फाल्यां तुमी सरनेमाचेर गेले आनी कितेंचेर गेले, मागीर रिलीजनाचेर वयतले, मागीर कास्टाचेर वयतले आनी कितें वयतले, आनी ते कॉम्प्लिकेशन वाडत रावतले. सो सिंपल दवरया 1961, 20 डिसेंबर 1961 ही कट ऑफ डेट. तेच्या पयलीं कोणूय गोंयांत आसलो आनी तेजी जी फॅमिली आहा आनी ह्या फुडें आसलेली, गोंयांत आसूं गोंयाच्या भायर आसूं, ते पर्सन ऑफ गोवन ओरिजिन. डन? फेर इनफ? येस. आनी कितें क्वेश्चन्स? ये चेंज ऑफ नेम पळय जाता ते Yeah. व्हडले स्कॅन्डल ते. येस सर. फ्रॉम मुस्लिम फॅमिली somebody is becoming Fatima Banner. येस सर. हितून सिंपल आमी 90 जेन्ना आमी पोगो बिल घातले, तेन्ना आमी सेकंड बिल घातलेले त्याच असेंब्ली सेशनाक. चेंज ऑफ नेम जो एक्ट आसा 1990, तेतून क्लियर कट तेंच्यांनी कितें बरयला, ह्या गव्हर्नमेंटान कितें बरयला की एनी पर्सन हू इज बॉर्न इन गोवा इज एलिजिबल टू चेंज हिज ऑर हर नेम. एनी पर्सन. आयज जीएमसीन तूं वच, सगळ्या मायग्रंटांची भुरगीं जातात. तूं आतां हॉस्पिसियन वच, भुरगीं जाता. हॉस्पिटलान वच जातात. बाकी तांकां पंचायती सर्टिफिकेट दिता, घरांत चला म्हणून म्युनिसिपालिटी सर्टिफिकेट दिता. सो हें चेंज जावपाक जाय. सो आमी तांकां चेंज करपाक दिल्ले ते अमेंडमेंट. पूण निलेश काब्रालान ते चेंज करूंक ना. तेणें सिंपल बरयलें की जे मातशी धाकटी आसता पळय ती व्हडली घालून, आनी काय ना, इतलें चेंज केलें. हांव म्हटलें नांव चेंज केलें, सरनेमूय चेंज जाता. सो सगळें चेंज करपाक जाय. तुका फूल नेम चेंज करपाक मेळटा भितर. आनी पूण हांवें कांसावलें कितली प्रॉपर्टी केल्या, येस कितलेशे प्रॉपर्टी केला. जायत प्रॉपर्टी केल्या. भरपूर लोकांचे लोक फर्नांडीस जाला, नायक जाला, लोकांचे 114 आपली नांवां घातला. आनी हे सर आमचे सरकार, आमचो हो सरकार इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह हे रियल इस्टेट एजंट. हे फक्त गोंयचे जमनी आनी गोंयची आयडेंटिटी चोरपाक येयला आनी काय ना. पोगो हे आमचे आज जे जिखोन आयल्यार तुमच्या हेजेर रिसर्च करून काडपाक जाता. व्हेरी इजी सर, व्हेरी इजी. 100% सर करपाक जाता. कित्याक आयज कितेंय जर तूं करता तुका डॉक्युमेंटेड प्रूफ जाय. आनी जर तूं डॉक्युमेंटेड तेंच्यांनी कितें ना कितें दिल्लें आसलें ना जाल्यार दिवंक नासतलें. सो तें कॅन्सल करपाक काय न्हू, व्हेरी इजी. फक्त सिस्टमांत भितर येवपाक जाय आनी विलिंगनस जाय. जर ते विलिंगनस ना जाल्यार काय जावपाचें न्ही. जर विलिंगनस आहा जाल्यार गोंय आमी सिंगापूर आनी मलेशिया नाल्यार दुबय नाल्यार आनी कितें करया नाका. गोंय म्हणून दवरया. पूण गोंय अशें कितें करया गोंयांत जे गोंय रोल मॉडेल म्हणून आख्ख्या वर्ल्डाक लागून आसपाक जाय. आमचो एक वेबसायट एक येतली, त्या वेबसायटीचेर आमी लॉन्च करतले, एक ऍप लॉन्च करतले. फुडल्या विकान आमी बायलांक लागून एक ऍप लॉन्च करता. सो तेच्या मागीर आनी एक ऍप लॉन्च जातले. त्या ऍपान आमी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह कसो आसपाक जाय, तेजे ड्युटीज कितें आसतले, तेजे रिपोर्टिंग सिस्टम कितें आसतलें. म्हटल्यार रेव्होल्युशनरी गोवन्साचो आमदार निवडून येयलो, MLA येयलो, मिनिस्टर जालो जाल्यार तेजे रिपोर्टिंग सिस्टम कितें आसतलें, तेजे एक्टिविटीज कशे मॉनिटर जातले, तेजे
स्टेटमेंट्स कशे मॉनिटर जातले, तेजे स्टेटस कसो मॉनिटर जातलो, तुमच्या गावात तो केन्ना येतलो, केन्ना वयतलो, कितें करतलो, सगळें त्या वेबसायटीचेर त्या एपाचेर तुमकां पळोवपाक मेळटले. ही सिस्टम आमी क्रिएट करतली, जी सिस्टम अजून वर्ल्डान खंयच ना. सो लेट्स बी युनिक. आमी कोणाक फॉलो करपाचें ना आनी आमी कोणाक फॉलो करया बी नाका. फाल्यां ते आम आदमी पार्टी सांगता दिल्ली मॉडल, आमी आमचो गोंयचो मॉडल करून आख्या वर्ल्डार व्हरया, तेंचो दिल्ली मॉडल इंडियनच आसूं न्ही. येस, तुम्ही केजरीवालाची एक स्पीच पळयल्यार खबर ना, तो यूपी वयता आनी एक भाशण दिता, यहाँ पे सबसे महंगी बिजली है. गोंयान येता म्हणटा यहाँ पे सबसे महंगी बिजली है. पंजाब वयता सेम सांगता, 4 स्टेटीन सबसे महंगी कशी जावपाक शकता. 1 2 3 4 कितें नंबर आसपाक जाय न्हू. एवरी स्टेटीन वयता तो म्हणटा 300 युनिट फ्री देगा. दिल्ली वयता 300 युनिट म्हणटा, यूपीन वयता थंय 300 युनिट म्हणटा, उत्तराखंड वयता थंय 300 युनिट म्हणटा. ही फोटिंगपणा पयली लोकांक कळपाक जाय. केजरीवालाचो फोटिंग मनीस दुसरो ना, तोंडार म्हणटा. तेका आमी चॅलेंज केल्ली आमच्या कडेन यो आनी बस आनी डिबेट कर म्हणून, तापासतात ना. ह्या फोटिंग मनशान गोंयच्या भुरग्यांक 2017 भुरग्यांनी जॉब सोडले, भुरग्यांनी बिझनस बंद केले, फॅमिली वांगडा वायटपणा घेतली, फ्रेंडा वांगडा वायटपणा घेतली ह्या आम आदमी पार्टीक लागून, आनी तेंकां ह्या केजरीवालान फटयले. नालायक मनीस, हो फोटिंग मनीस दिल्लीकार आमकां येवन गोंय चलोवपाचे जे गजाली सांगता हेका बॅग पॅक करून फायनल एकूचदा हेचे फायनल रायट्स आहा ह्या पार्टीचे करून काबार करून. म्हाका गोवा फॉरवर्डाची जितली तिडक ना पळय तितली आम आदमी पार्टीची आहा. कित्याक गोवा फॉरवर्ड तो विजय पयलींच्यान फोटिंग आसलो, तेजेर विश्वास केलो तो आमी चूक केले. पूण हो आपूण खरो म्हणून दाखयतालो, संत म्हणून दाखयतालो. ह्या भुरग्यांक, ह्या केजरीवालान गोंयच्या भुरग्यांक, गोंयच्या तरणाट्यांक, गोंयच्या बऱ्या भुरग्यांक हेणे काबार करून उडयले. लोकांचे बिझनस, भुरग्यांचे जॉब केले. आमी जाणा त्या भुरग्यांची फायनान्शियल स्टेट अजून रिकवर जायना. फायनान्शियली ते भुरगे अजून स्टेबल जायना. कित्याक एक 2 वर्सां त्यांनी ह्या पार्टीक लागून दिले. आनी कॅन्डिडेट कोण? शिवसेनेचो रिजेक्ट, काँग्रेसचो रिजेक्ट, हेचो रिजेक्ट, बीजेपीचो रिजेक्ट. हेंकां घेवन पॉलिटिकल पार्टी केल्या, हेंकां घेवन तेंच्यांनी मागीर आपले कॅन्डिडेट केला आनी गोंयकार जे ऑनस्ट कार्यकर्ते आसले पळय तेंकां फोंडान घातले. त्या केजरीवालान तोंडार येवन बसपाक हांव परते चॅलेंज करता. तेचे जे टोपीवाले आसा तांकां परती चॅलेंज करता, तुमी बसनाका, तुमची लायकीच ना आमच्या कडेन बसपाची. केजरीवालाक जर कापासतात आसा जाल्यार आमच्या कडेन येवन बसोनी, आमच्या कडेन डिबेट करूनी. लेट्स सी गोंयकार व्हडलो काय दिल्लीकार व्हडलो. या आनी कितें क्वेश्चन कोणा? आनीक एक प्रश्न म्हणला, मायकल लोबो जॉईन जावपाक ते सर केन्ना पॉसिबल जावपाचें ना. तेच्या हितून 9500 वोटिंग बँक आसा, तेची आराडी म्हणून एक कांदोळेन एक वाडो आसा. त्या आराडेर सगळे मायग्रंट गोंयकारांचे लिगल प्रॉपर्टीज, प्रायव्हेट प्रॉपर्टीज एन्क्रोच करून, कॉमदाद प्रॉपर्टी एन्क्रोच करून थंय घरा बांदल्यान. वी आर द फर्स्ट वन. ते सरपंचाक, पंचाक घेवन, सेक्रेटरीक घेवन थंय इन्स्पेक्शन करून घेतल्यान तेजें डेमोलिशन काडटा आमी. तेंचे 9500 जे वोटिंग बँक आसा पळय, ते वोटिंग बँक कॅन्सलीची ऑलरेडी लिस्ट काडलेली आसा. 9500 या मायकल लोबोन वोटिंग बँक करून दवरल्या आनी ते कॅन्सल करपाक ऑलरेडी आमची टीम थंय सेट आसा आनी ऑलरेडी आमी कंप्लेंट लेटर ड्राफ्ट करून भितर घातलेली आसा. बीएलओ कडेन कॉन्टॅक्ट केल्लो आसा. सो मायकल लोबो आमकां जॉईन जावपाक शकना. तेच्यातलो कितें म्हणटा पॉलिटिकल दलाल आनी दुसरो कोण ना. आमी एकूच सांगता तुमकां, जे पॉलिटिक्सान पयली हे MLAs आसले ना, ते पयली कॅन्डिडेट आसले, तेंकां आमी टिकेट दिवपाचे ना. सो तुमी कोणेच टेन्शन घेवपाचें ना की हे जे पॉलिटिकल जे रिजेक्ट आसा पळय, ते पॉलिटिकल रिजेक्टान सो कॉल्ड हेवीवेट्स आसा पळय, हेवीवेट्स आसले ते केन्ना पडचे नासले. ट्रू ऑर फॉल्स? आमी हेवीवेट्स म्हणटा तेंकां, हेवीवेट लोक तेंकां घरा बसोवचे नासले. सो तेंकां असलो रिजेक्टेड माल तो गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेसीन लागीं करपाचो, आमी करपाचे ना. व्हेरी गुड. थँक्यू सर. आनी कोण? सो संडेच्यान काम चालू करूया. ओके, तुमचे मिटिंग्स तुम्ही आता तुमचो ग्रुप ऑलरेडी आसा. सो ग्रुप घेवन तुम्ही डोर टू डोर खंय करतले, खंयच्या वाड्यार करतले. बाकीचे टीम्स आसा तुमकां सपोर्ट दिवपाक. सो फक्त आमकां तुमी सांगा केन्ना करतले. सो बाकीचे टीम जे आसा 4 कॉन्स्टिट्युएन्सीतले सायडीचे तुमच्या वांगडा येतले आनी तुमकां किक स्टार्ट करून दितले. या देव बरें करूं. लेट्स रिबिल्ड गोवा, लेट्स रेव्होल्यूशन. थँक्यू.